नमस्कार मंडळी. माझ्या सगळ्या आपुलकीच्या आणि माझ्या इतर मित्रमंडळीला मनापासून नमस्कार. जसं आपण इतक्या दिवसापासून सांगत होतो की आज आपला करिअर मॅनेजमेंट म्हणजे या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपलं करिअर किंवा आपला व्यवसाय कसा सुरक्षित ठेवावा यावर आपला आज सेमिनार आहे. आणि मेघनन सर, सीए मेघनन सर आपल्यासोबत आज जॉईन झालेले आहेत. तर मी पटकन त्यांना स्क्रीनवर आणतो आणि आपण मग हे सेमिनार सुरू करूया. हॅलो सर. गुड मॉर्निंग दीपंकर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपुलकीच्या ग्रुपमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर. थँक्यू मी दीपंकर. फक्त एक दोन शब्दात तुमचं इंट्रोडक्शन देतो आपल्या ऑडियन्सला. मेघनन सर हे सीए आहेत बाय प्रोफेशन आणि फाउंडर आहेत शून्याज बिझनेस कोचिंग अँड कन्सल्टिंग कंपनीचे. मेघनन सर हे जवळजवळ 15 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर सरांनी काम केलं. आणि सर आता स्वतः खूप बऱ्याच कंपनीजला बिझनेस कन्सल्टिंग आणि कोचिंग करतायत की इतर लोकांचे व्यवसाय कसे वाढवता येतील किंवा कसं त्यांना ग्रो करता येईल गिव्हन मार्केट सिच्युएशन मध्ये. याच्यावर सर खूप व्यवस्थित छान काम करतायत. आणि सरांची स्पेशालिटी ही कस्टमर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुमच्या कस्टमरचा एक्सपिरियन्स तुम्ही कसा चांगला करू शकता जेणेकरून तो कस्टमर लाईफ लॉंग तुमच्यासोबत राहतो आणि तो कस्टमर तुम्हाला अजून म्हणजे तुमचा ऍफिलिएट होऊन तुम्हाला अजून बिझनेस जनरेट करून देतो. ही सरांची स्पेशालिटी आहे. तर सर पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राच्या जनतेकडनं तुम्हाला वेलकम. थँक्यू दीपंकर आणि आपल्या सगळ्या मित्रांचे, पूर्ण महाराष्ट्रातल्या मित्रांचे स्वागत. थँक्यू सर. थँक्यू. मी क्विकली आपल्या सगळ्या ग्रुपवर आपला लाईव्ह व्हिडिओ शेअर करतो. फक्त मला 1 मिनिट द्या. ऑल राईट. तोपर्यंत माझे सर्व ऑडियन्सला एक विनंती आहे. कृपया आपल्या लाईव्ह व्हिडिओवर जो व्हिडिओ आपण बघत आहात आता त्या व्हिडिओवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल लाईव्ह फुटेजचा पार्टिसिपंट होता येईल आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या आम्हाला इथे वाचता येतील. तर तुम्ही फक्त त्या लाईव्ह व्हिडिओवर क्लिक करा म्हणजे तो लाईव्ह व्हिडिओ ऍक्च्युअल ओपन होईल. तर एक 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 2च मिनिटांमध्ये आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. ओके. ठीक आहे सर, आपण सुरुवात करूयात. तर आजचा आपला विषय आहे करिअर मॅनेजमेंट. म्हणजे कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये आपण आपला बिझनेस किंवा आपलं करिअर कसं सुरक्षित ठेवू शकतो आणि त्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम जसा आपण प्रश्न मांडला होता की कोरोनाच्या या महामारीचा किंवा या कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीचा आपल्या किंवा सर्व लोकांच्या व्यवसायावर किंवा करिअरवर कशा प्रकारे परिणाम होतोय हे फक्त आम्हाला थोडं समजून सांगा. शुअर दीपंकर. आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आपण डील करत आहोत की कोरोना या महामारीचा आपल्या आरोग्यावर तर परिणाम होतच आहे. त्याच्याबद्दल फार जास्त बोलायची गरज सुद्धा नाहीये. ह्याचा आपल्या करिअरवर, आपल्या प्रोफेशनवर, आपल्या बिझनेसवर, आपल्या व्यवसायावर आणि आपल्या आर्थिक परिस्थितीवर कसा इम्पॅक्ट होणार, तो आपला महत्त्वाचा मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि जेव्हा केव्हा आपण करिअरबद्दल, व्यवसायाबद्दल, प्रोफेशनबद्दल बोलतो, सर्वप्रथम आपण हे बघायला हवं की सगळ्यात मोठा फरक आपल्या बिहेवियरवर काय होतोय, आपल्या वागणुकीवर काय होतोय. कारण शेवटी आपण सगळेजण कन्झ्युमर्स आहोत, आपण सगळेजण कस्टमर्स आहोत कुठल्या ना कुठल्या कंपनीसाठी, कुठल्या ना कुठल्या व्यवसायासाठी. आपलं बिहेवियर, आपल्या प्रायोरिटीज जर बदलत असतील तर ह्याचाच अर्थ, त्याचा परिणाम आपल्याला सर्व्हिस देणाऱ्या, आपल्याला प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपन्यावर 100% होणार. आणि आज जर आपण सगळ्यांनी विचार केला, सगळ्यात मोठा बदल काय होतोय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. नंबर 1, आपण आरोग्याप्रती जागरूक होत आहोत. नंबर 2, आपण सेफ्टी बद्दल जागरूक होत आहोत, सॅनिटेशन बद्दल जागरूक होत आहोत. नंबर 3, आपण सहसा प्रवास करायचं टाळतोय, आपण सहसा मोठे खर्च करायचे टाळतोय. वर्किंग फ्रॉम होम ही आपली सध्याची प्रायोरिटी आहे. हे सगळे जे बदल आहेत
हे अगोदर नव्हते. 3 महिन्यापूर्वी ह्या सर्व गोष्टी आपल्याला कल्पना सुद्धा करता आल्या नसत्या की सगळेजण ह्या पद्धतीने काम करतील. आज आपण हॉटेलिंग कमी केलेले आहेत, ट्रॅव्हल कमी केलेलं आहे, पर्चेसिंग आपली भरपूर कमी झालेली आहे. तर शेवटी ह्या सगळ्या कंझ्युमर बिहेवियरचा परिणाम 100% बिझनेसेसवर होणार. आणि जर बिझनेसेसवर परिणाम होणार असेल तर ह्याचाच अर्थ की त्या बिझनेसमध्ये काम करणारे, त्या बिझनेसला चालवणारे जे काही सगळे एम्प्लॉईज आहेत, ओनर्स आहेत, मॅनेजर्स आहेत, लीडर्स आहेत, त्या सर्व घटकांवर ह्या गोष्टींचा परिणाम होणार. ह्याचाच परिणाम पुढे कसा होणार? जर कंपनीवर परिणाम होत असेल, बिझनेसवर परिणाम होत असेल तर 100% गव्हर्नमेंटवर सुद्धा परिणाम होणार. कारण त्यांना मिळणार टॅक्स रेव्हेन्यू कंपनीजकडून त्याच्यावर इम्पॅक्ट होणार. आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आपल्या एक वेगळ्या पद्धतीने आता नियोजन आणि प्लॅनिंग करावी लागणार. तर सांगायचा मुद्दा असा, ह्या कोरोना महामारीचा जो काही परिणाम आपल्या करिअरवर, प्रोफेशनवर, व्यवसायावर होणार आहे, ह्याचं मूळ ऍक्च्युली आहे आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या पद्धतीने आपण वागत आहोत, ज्या पद्धतींना आपण नवीन महत्त्व देत आहोत, ज्या गोष्टी आपल्यासाठी आता महत्त्वपूर्ण झाल्या आहेत आणि काही गोष्टींना आपण आता महत्त्व देणं सोडून दिलेलं आहे, या सर्व गोष्टींचा परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या करिअरवर होणार आहे. तर दीपंकर, मला वाटतं आपण हा एक बॅकग्राऊंड टोन सेट करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला खोल जाऊन विचार करावा लागणार, तेव्हा आपल्याला लिंकेजेस कळतील. जर माझ्या डे टू डे लाईफमध्ये बदल होणार असेल तर ह्याचाच अर्थ माझ्या करिअरवर बदल होणार. आज आपण फेसबुक लाईव्ह जे होत आहोत, पॉसिबली हे कोरोनाचीच कमाल आहे की आपण सगळेजण आज लाईव्ह येत आहोत. अदरवाईज फेसबुक लाईव्ह किंवा डिजिटल मीडियामध्ये आपल्या लोकांचं प्रमाण फार कमी आहे. आपण प्रेफर करत होतो की मला समोर बघायला आवडेल या माणसाला, मला त्याच्या सहवासात राहून त्यांना ऐकायला आवडेल. पण आज हा बदल होत आहे आणि ह्याच्यातच सगळं मूळ दडलेलं आहे की काय काय बदल होणार आहेत आपल्या करिअरमध्ये. आपण जाऊया दीपांकर एक एक गोष्टीमध्ये, पण मला वाटलं की हा एक महत्वाचा लिंक आपण जोडायला हवा. बरोबर. खूप 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 म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपण कदाचित कधी विचार सुद्धा केला नव्हता. म्हणजे मी तरी पर्सनली विचार केला नव्हता की एक वेळ अशी सुद्धा येईल की मी स्वतः कॅमेऱ्याच्या समोर उभा राहून लोकांशी संवाद साधेल आणि लोकांसाठी काम करायचा प्रयत्न करेल. कारण की जसं सगळ्यांना माहितीच आहे की मला सोशल वर्कची फार आवड आहे आणि ऍक्च्युली मी मीडिया इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मला कॅमेऱ्याच्या मागे राहायचीच फार सवय. तर मला सुद्धा पर्सनली असं कधी वाटलं नव्हतं की मी सुद्धा कुठल्या तरी वेबिनारचा पार्ट होऊ शकेल. तर नक्कीच ही गोष्ट खूप खरी आहे सर की कोरोनामुळेच लोकांनी टेक्नॉलॉजीचा वापर करायला खूप सुरुवात केली आहे सध्या. आणि जसं तुम्ही खूप प्रॉम्प्ट म्हणजे खूप डिटेलमध्ये बोललात की मेन गोष्ट तर लोकांना हे कळायला लागलं की काय इम्पॉर्टंट होतं किंवा कुठल्या गोष्टींमध्ये आपण गरजेपेक्षा जास्त एफर्ट्स किंवा पैसा खर्च करत होतो आणि तिथे ऍक्च्युअल मध्ये खरंच गरज नव्हतीच. तर जसं तुम्ही म्हटलं की लोकांनी कमी खर्चात सुद्धा जगायला शिकले आता लोक, आणि गरज नसताना बाहेर पडणं या सगळ्या गोष्टी सुद्धा आता बंद व्हायला लागल्या. करेक्ट. तर आणि ह्याचाच नेक्स्ट अर्थ पॉइंट दीपांकर, ह्यालाच जर कनेक्शन मला एक द्यायचं ठरलं ना, तर ऍज अ कंझ्युमर जर मी माझा खर्च कमी करायची सवय लावून घेतोय, आता बिझनेसमन म्हणून विचार करूया की जर माझे कस्टमर कमी खर्च करत असतील तर 100% त्याचा इम्पॅक्ट माझ्या बिझनेसवर होणार. आणि जर बिझनेसवर इम्पॅक्ट झाला तर इमिजिएटली त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या एम्प्लॉईजवर होणार, त्याच्या लीडर्सवर होणार, त्यांच्या मॅनेजर्सवर होणार. तर ही लिंक हा क्लिअर आहे. आपणच कंझ्युमर म्हणून आहोत आणि आपणच एम्प्लॉईज म्हणून आहोत. आपणच कारण आहोत, आपणच कॉज आहोत आणि आपणच इफेक्ट आहोत. बरोबर, अगदी बरोबर आहे सर. तर याचंच आपल्याला आता कदाचित सोल्युशन फाइंड करणं खूप गरजेचं आहे.
आणि बघूयात म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाने कदाचित बऱ्याच लोकांना एक चांगला इन्साइट सुद्धा मिळेल की या परिस्थितीला राईटली कसं हँडल करायचं, म्हणजे अगदीच अंडरग्राऊंड होऊन सुद्धा चालणार नाहीये, कारण अल्टिमेटली त्या गोष्टी आपल्यावरच फिरून इम्पॅक्ट करणार आहेत. आणि अगदीच आउटबाउंड होऊन सुद्धा चालणार नाही, कारण की मग आरोग्याचं आणि सुरक्षिततेचं सुद्धा आपल्याला थोडं सांभाळावं लागणार आहे. व्हेरी ट्रू दीपंकर. येस. आणि काही सो गोष्टी दीपंकर मला मांडाव्या वाटतात. येस म्हणजे सर. उपाययोजना करण्याच्या अगोदर आपण थोडंसं हे बघूया की खरंच इम्पॅक्ट काय होतोय. रिअल टाइम काही काय गोष्टी इम्पॅक्ट आणि होतो. ते रिअल टाइम काय इम्पॅक्ट चालू आहे सध्या या सगळ्या गोष्टींचा. आता जेव्हा मी बिझनेस कोच म्हणून काम करतो बऱ्याच कंपनींसोबत, मला एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवते, सगळ्यात मोठा सध्या प्रायोरिटी आहे प्रत्येक कंपनीची कॉस्ट सेव्हिंग. बरोबर. सर आम्ही खर्च कसा कमी करू हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. आम्ही कॅश कशी वाचवू तो त्यांचा पहिला प्रश्न आहे. कारण एका बाजूला डिमांड कमी होत आहे, त्याच्यामुळे बरोबर. सेल्स कमी होत आहेत. एका बाजूला मला फायनान्सेसची कमतरता आहे, तर माझ्याकडे एक पर्याय उरतो की मी कॉस्टवर कसं कंट्रोल करू. आता ह्या एकाच प्रश्नाला त्यांच्याकडे काय उत्तर आहेत. सगळ्यात महत्वाचं उत्तर म्हणजे एक तर ले ऑफ करतात बरोबर. एम्प्लॉईजला. म्हणजे ज्या एवढ्या दिवस जे विचार सुद्धा केला नव्हता कंपन्यांनी, आता ते प्रकर्षानं बघतायत की खरंच कुठं ऑपॉर्च्युनिटी आहे की मी माझे सॅलरी कॉस्ट वाचवू शकतो. ले ऑफ. काही चांगल्या कंपन्या आहेत ते म्हणतात आम्हाला एका सुद्धा एम्प्लॉईला काढायचं नाहीये कामावरनं, पण आम्ही हे बघू की पे करता येतील का. सेकंड प्रायोरिटी की ठीक आहे, आज जर एकाला आम्ही 100 रुपये पेमेंट देतोय, तर आम्ही किती देऊ शकतो. 80 देऊ शकतो, 70 देऊ शकतो, 60 देऊ शकतो. मी माझं ऑब्झर्वेशन म्हणतंय मार्केटमध्ये की पे कट 20% ते 50% पे कट होत आहेत सॅलरीज मध्ये. बरोबर. मग तिसरं ऑप्शन की ठीक आहे, पे कट सोबत आम्ही अनपेड लिहून देऊन टाकू. आता म्हणजे तुम्ही सुट्टीवर जा, तुम्हाला एनिवे वर्षामध्ये 20 ते 25 दिवस सुट्टी वापरायची असते, तर तुम्ही आता ती सुट्टी घेऊन टाका. किंवा मग अनपेड लीव्ह 2 महिने तुम्ही घरी बसा, आम्हाला तुम्हाला नाही पेमेंट देता येणार, थोडी परिस्थिती सावरल्यानंतर आम्ही तुम्हाला परत बोलवू कामावर. ह्या सुद्धा पॉसिबिलिटीज ते आता इव्हॅल्युएट करतायत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ज्यावर आपण फार लक्ष दिलं नव्हता, अर्ली रिटायरमेंट्स. तर ह्याचा इम्पॅक्ट कुणावर होणार. जे मिड लेवल मॅनेजर्स आहेत, जे 10 वर्षांच्या वर ज्यांनी जॉब केला आहे, आपल्या एका कंपनीमध्ये सेटल झालेले आहेत, त्यांना फार मोठी रिस्क आहे. कारण कंपनीच्या दृष्टीने त्यांचा पेमेंट पे स्केल 100% बाकी इतर एम्प्लॉईजच्या तुलनेने जास्त आहे. त्याच्यामुळे सर्वात अगोदर ते विचार करतील की काही लोकांना मला अर्ली रिटायरमेंट देता येईल का. शेवटी ह्या सगळ्या गोष्टींचा एकच उद्देश आहे कंपनीकडनं की आम्ही कॉस्ट कशी सेव्ह करू. कंपनीच्या दृष्टीने बघितलं तर इट इज अ कॉस्ट सेव्हिंग मेजर, आणि एम्प्लॉईजच्या दृष्टीने बघितलं तर हा एक फार मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या सॅलरीवर, इव्हन आपल्या जॉबवर सुद्धा येत आहे. आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही स्वतः ऑब्झर्व करत असताल की सगळ्यात इम्पॅक्ट झालेल्या इंडस्ट्री कुठल्या आहेत. नंबर 1 ट्रॅव्हल, टुरिझम, राईट. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, रिअल इस्टेट इंडस्ट्री. त्याच्यानंतर जे मोठे मोठे लक्झरी स्टोअर्स होत्या, हाय एंड अप्लायन्सेस, हाय एंड इक्विपमेंट्स, कारण लोकांना आता खर्च करायचा नाहीये. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल्स, लोकांना आता व्हिजिबिलिटी दिसत नाहीये की आम्ही किती महिने घराबाहेर पडू शकणार नाहीये नॉर्मली, त्याच्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ह्या सर्व इंडस्ट्रीवर एवढा निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे की त्या कंपनीसाठी एकच पर्याय उरतो की कॉस्ट कशी सेव्ह करता येईल. आणि त्याच्यामुळे ह्या सेक्टरमध्ये काम करणारे जे काही आपले मित्रमंडळी आहेत, त्या सर्वांसाठी एक आता मोठा प्रश्न होणार आहे की आम्ही कसं रिलिव्हंट राहणार या इंडस्ट्रीमध्ये. आणि काय करावं लागेल, आम्हाला काय करावं लागेल की
आम्ही आमचे जॉब सेव्ह करू, किंवा जरी हा जॉब आमचा सेव्ह नाही झाला तरी आम्ही काय करावं की त्याच्यामुळे आम्ही इंडस्ट्रीमध्ये परत एकदा कॉन्फिडेंटली एंट्री करू शकू. आणि अजून एक जर इम्पॅक्ट बघितलास दीपांकर, तर महत्वाचा इम्पॅक्ट जो आतापर्यंत आपण कधी अनुभव केलेला नव्हता. आपल्याला वाटायचं की एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, एक एम्प्लॉयर आहे आणि एक एम्प्लॉई आहे, करेक्ट नो? तर येस, एक फिक्स सॅलरी असते प्रत्येक एम्प्लॉईला. त्याच्यामुळेच तर लोक जॉब करायचे की आम्हाला मंथ टू मंथ एक फिक्स सॅलरी येईल बँक अकाउंटमध्ये, राईट? आता हा पूर्ण नेचरच बदलत चाललेला आहे. आता मी जे ऑब्झर्व करतोय कंपनीजमध्ये, बऱ्याच कंपनीजमध्ये, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, आता एम्प्लॉयरचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला फिक्स सॅलरी नाही देऊ शकणार. आता आपल्याला परफॉर्मन्स बेस्ड पेमेंट किंवा आउटकम बेस्ड पेमेंट किंवा युटिलायझेशन बेस्ड पेमेंट ह्या मॉडेलवर काम करावं लागेल. आता हा फार मोठा बदल आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये दीपांकर. आतापर्यंत आपल्याला वाटायचं की जॉब सेक्युअर्ड, फिक्स्ड मंथली सॅलरी, पण ह्याच्यामध्ये फार मोठा बदल होत आहे. हे सर्व वेगवेगळे इम्पॅक्ट एरियाज आहेत. प्रत्येक कंपनी आपल्या आपल्या पद्धतीने ह्या वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत टू सेव्ह देअर कॉस्ट. आता आपल्याला विचार करावा लागेल की ऍज अन एम्प्लॉई, ऍज अ प्रोफेशनल, वर्किंग प्रोफेशनल, आपण कसं सेक्युअर राहणार. बरोबर सर, अगदी बरोबर आहे सर. आणि या सगळ्या गोष्टींचाच म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये बरेच व्यावसायिक सुद्धा आहेत आणि बरेच लोक आहेत जे जॉब करणारे सुद्धा आहेत. तर दोघांना सायमल्टेनियसली विचार करायचा आहे की दोघं, कारण व्यावसायिक, एक बिझनेसमॅन आणि त्याचा एम्प्लॉई हे एका गाडीच्या दोन चाकांसारखे असतात. म्हणजे त्यांना दोघांना सायमल्टेनियसली रोटेट करणं फार गरजेचं आहे. दोघांपैकी एक जरी बंद पडला तरी गाडी पुढे जाणार नाही. त्यामुळे दोघांना परिस्थितीचा आढावा घेऊन, राईट डिसिजन्स घेऊन आणि कदाचित एक्स्ट्रा एफर्ट सुद्धा दोघं पार्टीज कडनं टाकणं खूप गरजेचं असणार आहे नियर फ्युचरमध्ये, कारण दोघांची परिस्थिती जवळजवळ सारखीच आहे. एकदम बरोबर आहे. म्हणजे इनफॅक्ट मी असं म्हणेल, अगोदर जे आपण म्हणायचो दीपांकर की शिक्षण झालं रे झालं, आई वडिलांना वाटायचं की आता कुठलं तरी जॉब पकड. बरोबर. कारण त्यांच्या मनात एकच काळजी असायची की ह्याने कुठेतरी जॉबला जर लागलं माझा मुलगा किंवा मुलगी, एक सिक्युरिटी येऊन जाईल त्याच्या आयुष्यात, स्टॅबिलिटी येऊन जाईल, एक मंथली पेमेंट येत जाईल आणि तो सेटल होत जाईल. आणि त्याच्यामुळे आपण विचार करायचो की चलो ठीक आहे, आपण आता जॉब घेऊया. आणि बरेच लोक त्या कारणामुळे एंटरप्रिनरशिप कडे येत नव्हते किंवा व्यवसायाकडे बघत नव्हते, त्या एकच कारणामुळे. आता काय झालंय की मला असं वाटतंय दोघंही एक्झॅक्टली सेम पेजवर आहेत. म्हणजे तुम्ही जॉब करताय किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताय, तुम्ही सेम रिस्कला फेस करणार आहात. दोन्हीकडे सिक्युरिटी नाहीये, दोन्हीकडे अनसर्टनिटी आहे फ्युचरमध्ये. त्याच्यामुळे आता इनफॅक्ट आता लेवल प्लेइंग फील्ड झालेलं आहे की आता मी विचार करेन की खरंच मी जॉब करायला हवा की मी एखाद्या व्यवसायात उतरायला हवं. हा, दोन्ही आपले आपले प्रोज आहेत, कॉन्स आहेत, आपले आपले स्किलसेट्स वेगवेगळे आहेत. पण जोपर्यंत आपण रिस्क बद्दल विचार करत होतो, सिक्युरिटी बद्दल विचार करत होतो, माझ्या दृष्टीने आता दोन्ही सुद्धा इक्वल लेवल प्लेइंग फील्डवर आलेले आहेत. इक्वल झाले. हा एक फार मोठा बदल झालेला आहे दीपांकर. आणि मागच्या 3 महिन्यामध्ये जे आपण बदल अनुभव करत आहोत, ह्याने पुढच्या भविष्याची एक आपल्या समोर एक झलक दाखवून दिलेली आहे. हो. आणि याचा एक पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट पण आपण असं म्हणू शकतो की जे लोक इतक्या दिवसांपासून किंवा इतक्या वर्षांपासून इच्छा नसतानाही जॉब किंवा कुठेतरी काम करण्यात अडकले होते, ते आता हिंमत करून व्यवसायाच्या मार्गावर सुद्धा लागतात. कारण कोरोनाने जसा आपला पुढचा टॉपिक असा आहे की नवीन नवीन कौशल्य आणि
नवीन स्किल्स काय गरजेच्या पडणार आहेत आणि काय नवीन ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत, तर लोकांनी बऱ्याच लोकांनी त्या आयडेंटिफाय केल्या जे जॉब करत होते त्यांनी, आणि ते आता खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतायत. मग ते सेफ्टी इक्विपमेंट झालं किंवा सॅनिटायझेशनच्या वस्तू झाल्या, तर बरेच बरेच नवीन उद्योजक सुद्धा यातनं आपल्याला मिळणार आहेत. आणि ऑफकोर्स नवीन उद्योजक आले म्हणजे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा येतील. सो एकदम तो बरोबर. पण एक थोडा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट या कोविडच्या परिस्थितीमुळे आलेला आहे. एकदम बरोबर दिवाकर. ही एक नवीन नवीन विचार करायची एक संधी आहे आपल्याकडे. येस, राईट सर. तर सर आपला पुढचा टॉपिक असा आहे, एक मिनिट, पुढचा टॉपिक आधी घ्यायच्या आधी मी फक्त सगळ्या प्रेक्षकांना म्हणतो की आपल्या लाईव्हच्या व्हिडिओवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही लाईव्ह फीडमध्ये एंटर कराल आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मला इथे पाहता येतील. तर आपण आपली लाईव्ह फीड बऱ्याच ग्रुप्समध्ये आणि बऱ्याच प्रोफाईलवर शेअर सुद्धा केली आहे, त्यामुळे त्याच्यावर फक्त तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते कॉमेंट्स वगैरे असे दिसतात आणि पूर्ण व्हिडिओ फुल स्क्रीन होतो. तर त्यावर कृपया क्लिक करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर शेअर सुद्धा करा, म्हणजे इतरांना सुद्धा या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये जॉईन करता येईल. आपुलकीच्या सगळ्या मेंबर्सना विनंती आहे की कृपया आपल्या वॉलवर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना सुद्धा आपल्या लाईव्ह सेमिनारमध्ये जॉईन करता येईल. येस सर. तर आपला पुढचा टॉपिक असा आहे की कोरोना नंतरच्या जगात कुठले कुठल्या स्किल्स किंवा कुठले कुठले कौशल्य आपल्याला अडॉप्ट करणे किंवा शिकणे खूप गरजेचं असणार. शुअर. हा फार महत्वाचा प्रश्न आहे देवांकर. कारण शेवटी जेव्हा आपल्या समोर एक संधी आलेली आहे की कसं आपण आपलं रुटीन ब्रेक करणार आणि काहीतरी नवीन करिअर डेव्हलप करणार, एक भविष्य डेव्हलप करणार, ह्याची आता एक आपल्याला अभ्यास करायची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्या स्किलसेट्स कामाला येतील हा प्रश्न आपण मध्ये जाऊन बघणार आहोत दीपांकर. त्याच्या अगोदर मला हे सांगावं वाटेल, स्किलसेट्स बघण्याच्या अगोदर आपण हे बघूया की नवीन आता ट्रेंड्स काय येत आहेत. आपल्याला हे विचार करता येईल की ह्या ट्रेंड्सला अनुसरून कुठल्या स्किलसेट्स भविष्य डिमांडमध्ये असतील आणि त्याच्यातल्या कुठल्या स्किलसेट्स मी अडॉप्ट करू शकतो. बरोबर. तर हे एकदा बघूया की नवीन ट्रेंड्स काय आहेत आणि हे प्रत्येक जण आपण अनुभव करत आहोत, ऑब्झर्व करत आहोत. आता फक्त आपण थोडंसं त्याला डिस्कस करूया, कारण मग आपल्याला लिंक करता येईल. सगळ्यात मोठा ट्रेंड जर तुम्ही बघत असाल तर आता डिजिटल इकॉनॉमी हा एक फार मोठा नवीन ट्रेंड डेव्हलप होत आहे. म्हणजे काय, त्या बिझनेसेसमध्ये, त्या पूर्ण सेक्टरमध्ये महत्वाच्या सर्व गोष्टी डिजिटली हॅपन होत आहेत, डिजिटली कंडक्ट करतायत लोक. आता एक्झाम्पल काय, राईट फ्रॉम प्रॉडक्ट ते कस्टमर ॲक्विजिशन ते डिलिव्हरी, लोक म्हणजे पीपल, बिझनेस रिसर्च, कम्युनिकेशन, इवन तुम्ही तुमच्या कस्टमरशी जे लागणारं तुमचं डे टू डे डायलॉग आहे, त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आता डिजिटली करण्यामागे कंपनीचा कल वाढलेला आहे. बरोबर. म्हणजे फक्त जर तुम्ही हा विचार केला की एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर जर फक्त मॅन्युफॅक्चरिंग हा ऑपरेशन सोडला, ज्याला एक मशीन लागते फिजिकली आणि काही लोक लागतात मशीनच्या जवळ, जर फक्त हा मॅन्युफॅक्चरिंग फंक्शन सोडला तर बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी आहेत त्या कंपनीचा कल आहे की डिजिटल कसं करता येईल. बरोबर. आणि हा फार मोठा बदल आहे, फार मोठा बदल. आता ह्याचा इम्पॅक्ट कसा होणार की लोकांचा कल वाढत जाणार की आम्ही असे लोक लावूया कामावर ज्यांच्याकडे एक डिजिटल ॲक्युमन आहे. राईट. म्हणजे जर एखादा सेल्स मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल, आता आपल्या काही मित्र जर सेल्स रोल मध्ये असतील फॉर एक्झाम्पल, आणि ते जर फ्रंट एंडिंग रोल मध्ये असतील, म्हणजे डोअर टू डोअर किंवा शॉप टू शॉप किंवा कंपनी टू कंपनी जाऊन ते जर सेल्स रोल आपला फंक्शन करत असतील, आता भविष्याची स्किल सेट काय म्हणणार की आता
डिजिटल वेने तुम्ही सेल्स कसं करणार. बरोबर. म्हणून सेल्समध्ये असणाऱ्या लोकांकडे डिजिटल अॅक्युमन सुद्धा असावं. आज एक कन्व्हिनियंट की लोकांचं कन्झ्युमर रिसर्च डिजिटली कसं करावं, कन्झ्युमर कम्युनिकेशन डिजिटली कसं करावं, थोडक्यात मार्केटिंग आणि सेल्स हे दोन्ही पण डिजिटली कसं करता येतील. हा जर स्किल सेट असेल त्या सेल्समनकडे किंवा सेल्स पर्सनकडे, तर तो जास्त व्हॅल्युएबल ठरेल इंडस्ट्रीमध्ये. राईट. तसंच एखादं कोणी अकाउंटिंग करणारा असेल, फायनान्समध्ये कोणी असेल, आता पुढचा कल काय असेल की तुम्हाला क्लायंटकडे परत परत जावं नाही लागणार डेटा कलेक्ट करण्यासाठी किंवा डिस्कशन करण्यासाठी. आता आम्हाला हे बघावं लागेल की आम्ही डिजिटली कसं अकाउंटिंग करू शकतो. त्याच्यामुळे जो अकाउंटंट, जो फायनान्सचा प्रोफेशनल हे दाखवू शकेल इंडस्ट्रीमध्ये किंवा एम्प्लॉयरला की आय एम गोइंग टू यूज, मी वेगवेगळे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत अकाउंटिंग आणि फायनान्ससाठी लागणारे, ते मी चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या क्लायंट्सला, आपल्या कस्टमर्सला चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देऊ शकतो. हे जेव्हा तो एम्प्लॉय दाखवू शकेल तेव्हा त्याची व्हॅल्यू वाढेल फॉर द कंपनी. आता पुढचं आपण अजून एक त्याचं एक्सटेन्शन बघूया की रिमोट वर्किंग. कारण आता बऱ्याच बिझनेसेसमध्ये गरज नाहीये की तुम्ही ऑन फील्ड जायला हवं. आपण हे अनुभव करतोय, राईट. बऱ्याच गोष्टी रिमोटली सुद्धा करू शकतो हे आता लोकांना कळून चुकलंय. राईट. पुढचा ट्रेंड काय असू शकतो की जे लोक हे चांगल्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेट करू शकतील की वी आर रेडी फॉर रिमोट वर्किंग. आम्हाला वेगवेगळे कम्युनिकेशन चॅनल चांगल्या पद्धतीने वापरता येतात. आम्ही प्रोडक्टिव्ह आहोत. आम्ही व्यवस्थित पद्धतीने आमच्या डे टू डे वर्कचा रेकॉर्ड ठेवू शकतो आणि रिपोर्टिंग देऊ शकतो. ह्या स्किल सेट्स आमच्याकडे आहेत, रिमोट वर्किंगच्या स्किल सेट्स आहेत. हे जे एम्प्लॉईज, हे जे प्रोफेशनल्स डेमॉन्स्ट्रेट करू शकतील त्या लोकांची व्हॅल्यू वाढेल इन द जॉब प्लेस, इन द मार्केट प्लेस. बरोबर. त्याच्यामुळे रिमोट वर्किंग हा एक नवीन ट्रेंड आहे. डिजिटल इकॉनॉमी हा एक नवीन ट्रेंड आहे. त्याच्या महत्वाचा नंतरचा नेक्स्ट ट्रेंड फार महत्वाचा आहे हा सुद्धा की फ्लेक्झिबल वर्किंग. आता अगोदर आपण काय बघायचो की जॉब म्हणजे काय, 9 to 5, राईट. हा एक फार फेमस टर्म आहे. बरोबर. आता एम्प्लॉयर काय म्हणतायत की मला आवश्यकता नाहीये की तू 9 ते 5 काम करावं किंवा 9 ते 6 वॉट एव्हर. मला आवश्यकता नाहीये की हाच तुझा फिक्स टाइम सेट असावा, कारण एनिवे तू ऑफिसमध्ये येणार नाहीयेस. ऍटलिस्ट आठवड्याचे 2 दिवस 3 दिवस यू कॅन वर्क रिमोटली. तर यू नीड टू वर्क फ्लेक्झिबली ऍज पर माय रिक्वायरमेंट्स. जे एम्प्लॉईज हे डिमॉन्स्ट्रेट करू शकतील की वी आर रेडी फॉर फ्लेक्झिबल वर्किंग, म्हणजे जर बिझनेसची गरज असेल तर आम्ही काम करायला तयार आहोत बियॉन्ड 9 to 5 ऑल्सो. सो वी आर फ्लेक्झिबल फॉर युअर रिक्वायरमेंट्स. त्या लोकांची व्हॅल्यू वाढणार आहे इंडस्ट्रीमध्ये. अगदी बरोबर. पुढचा आपण बघूया नेक्स्ट ट्रेंड काय येतोय. बिझनेसमनला वाटतं की मला असेच एम्प्लॉईज आता हवेत जे माझ्या बिझनेसला पुढे घेऊन जाऊ शकतील. बरोबर. सर. त्याच्यामुळे मला असे एम्प्लॉईज नको आहेत की जे फार रिस्ट्रिक्टेड माइंडसेटने काम करतील. एवढंच काम आहे, मी एवढं करेल, मी ह्याच्यावर काय करणार नाही. थोडक्यात आपल्या मराठीमध्ये फार एक चांगली म्हण आहे, जेवढा पैसा तेवढा काम. ही जे एक आपली मेंटॅलिटी जॉब सेक्टरमध्ये असायची, आता बिझनेसमन म्हणणार मला अशा मेंटॅलिटीचे लोक नको आहेत. मला कसे लोक हवे आहेत जे माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून काम करतील. म्हणजे काय, की ते पूर्ण अकाउंटेबिलिटी घेतील कामाची, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतील कामाची. त्यांना असे लोक हवेत की जे म्हणतील की हा पूर्ण वर्क, हा पूर्ण डोमेन, तर ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो. आय एम अ बिझनेस मॅनेजर. राईट. आता लोकांना रिस्पॉन्सिबल एम्प्लॉईची गरज आहे. त्यांना फक्त
9 to 5 मेंटॅलिटीच्या लोकांची गरज नाहीये. म्हणून नवीन स्किल जर कुठली असेल तर ती स्किल असेल की आपल्या कामाची पूर्ण जबाबदारी घेऊन आम्ही काम करणार, अकाउंटेबिलिटीने आम्ही काम करणार, त्याचा इम्पॅक्ट माझ्या एम्प्लॉयरवर काय होतोय बिझनेसमध्ये प्रॉपरली ते मला समजायला हवं. त्याच्या रेव्हेन्यूवर काय इम्पॅक्ट होतोय, त्याच्या कॉस्टवर काय इम्पॅक्ट होतोय, त्याच्या प्रॉफिट्सवर काय इम्पॅक्ट होतोय, ह्याची माहिती मला करून घ्यावी लागेल ऍज अन एम्प्लॉई. आणि तेव्हा मी म्हणू शकेल माझ्या एम्प्लॉयरला की सर किंवा मॅडम तुम्ही काळजी करू नका, हा पूर्ण डोमेन मी सांभाळेन, मी मॅनेजर बनेल, मी पूर्ण जबाबदारीने ह्या डोमेनची काळजी घेईन. अशा लोकांचीच आता गरज आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर वी कॉल देम ॲज इंट्राप्रेन्युअर्स. म्हणजे ऑन्टरप्रेन्युअर्स विद इन द कंपनी. राईट. आता ह्या लोकांची गरज भविष्यात 100% फार वाढणार आहे. अगदी बरोबर सर. ते रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ऍज अ बिझनेस ओनर एम्प्लॉईज जेव्हा वागायला लागतात त्यावेळेस कंपनीची ग्रोथ ही जरा वेगळ्या लेवललाच होते. आणि आपण पण आपल्या ट्रेनिंग्स मध्ये येस एक्झॅक्टली, आपण सुद्धा आपल्या ट्रेनिंग्स मध्ये हेच शिकवत आलोय की तुम्ही ऍज अ एम्प्लॉई तुमच्या कंपनीकडे बघायला ज्यावेळेस बंद करतात त्यावेळेस तुमची पर्सनल ग्रोथ सुद्धा होते. नॉट लाईक की फक्त कंपनीचाच फायदा होणार आहे, तुमची पर्सनल लेवलला सुद्धा खूप म्हणजे वेगळ्या लेवलला ग्रोथ व्हायला सुरुवात होते. आणि ऍज आपण जे ऑलरेडी आधीपासून डिस्कस करत आलोय की आपला बिझनेसमॅनचा ट्रेंडच असा आहे की कुठलाही बिझनेसमॅन डायरेक्ट एज्युकेशन झाल्यानंतर लगेच बिझनेस नाही चालू करत, त्याआधी कुठेतरी एक्सपिरियन्स घेतात, त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर देन दे गो इन टू बिझनेस. तर ज्यावेळेस एक एम्प्लॉई ऍज अन एंटरप्रेन्योर काम करायला लागतो त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर तो पॉसिबली त्याच्या फ्युचरसाठी प्रिपेअर करतोय. करेक्ट. दॅट इज ऑल्सो अ फॅक्टर. व्हेरी ट्रू दीपांकर. आता ह्या काही स्किल सेट्स आहेत. आता आपण जर अजून थोडंसं डीपमध्ये जायचं ठरवलं दीपांकर, तर काय स्किल सेट्स आहेत, नेमक्या कुठल्या कुठल्या स्किल सेट्स आहेत त्याची भविष्यामध्ये डिमांड असणार. जसं आपण बघितलं डिजिटल ॲक्युमन ही महत्वाची स्किल सेट आहे. मग आता डिजिटल ॲक्युमन म्हणजे काय की आपल्या आपल्या फंक्शनमध्ये आपण असं म्हणत नाहीये की तुम्हाला एकदमच करिअर चेंज करावी लागेल. म्हणजे तुम्ही जर आता सेल्समध्ये असताल तर तुम्ही सगळं सोडून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जावं असं आपण म्हणत नाहीये. बरोबर. आपण काय म्हणतोय की तुमच्या एक्झिस्टिंग फंक्शनचा बेस घेऊन तुमच्या एक्झिस्टिंग रोलच तुम्ही बेस बनवून आता मला डिजिटली सॅव्ही कसं अजून होता येईल. डिजिटल सॅव्हीनेस म्हणजे काय की कुठली नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होते माझ्या फंक्शनमध्ये, कुठला नवीन सॉफ्टवेअर मी वापरू शकतो, कुठले पॉसिबली नवीन टूल मी बनवून घेऊ शकतो इतरांकडनं माझ्या फंक्शनमध्ये. जसं जसं आम्ही आता डिजिटली थोडंसं अवेअर होणार आणि त्याला अडॉप्ट करणार, म्हणजे आता आपल्याला टेक्नॉलॉजी पासून दूर जायचं नाहीये, आपल्याला टेक्नॉलॉजीला जवळ घ्यायचंय. बरोबर. आपल्याला हे बघायचंय की माझ्या फंक्शनमध्ये माझ्या रोलमध्ये मी कुठल्या नवीन स्किल्स डेव्हलप करून घेऊ ज्याचा बेस टेक्नॉलॉजी असेल. बरोबर. ती एक स्किल जर मी ऍड केली तर माझा प्रोफाईल विल बी व्हेरी स्ट्रॉंग आणि मग मी माझ्या एम्प्लॉयरला व्हॅल्यू दाखवू शकतो की सर ट्रेंड आहे कन्झ्युमरचा डिजिटल ऑपरेशन्स मध्ये. बरोबर. तर आपण आपल्या बिझनेसला का नाही डिजिटल वेने करायचं. आणि तुम्ही काळजी करू नका, मी आता स्किल्स ते डेव्हलप केलेले आहेत, आय विल एक्झिक्यूट दॅट, युअर प्लॅन आय विल एक्झिक्यूट. तर एम्प्लॉयरला ती व्हॅल्यू दिसेल की हो हा होऊन काय नवीन स्किल सेट घेऊन आलेला आहे आणि आता ह्याचा यूज माझ्या बिझनेसमध्ये होणार आहे. देन माय जॉब इज सेक्युअर. इनफॅक्ट तो एम्प्लॉयर मला प्रयत्न करेल की मला कसं प्रमोट करता येईल, कारण मी दाखवून दिलेलं आहे की मी बिझनेस बद्दल विचार करतोय. ही सगळ्यात महत्वाची स्किल्स आहेत. म्हणून आपण म्हणतो डिजिटल डिजिटल डिजिटल. नंबर 2 स्किल जर कुठली डेव्हलप करायची असेल तर
कसं रिमोटली लोकांसोबत काम करता येईल. आता ही हम्म, फार एक वेगळी स्किल सेट आहे ऑल टुगेदर, राईट? हम्म, कारण रिमोटली काम करून घ्यायचं म्हणजे काय, जेव्हा माझ्यासमोर लोक बसलेले नाहीयेत, ते माझ्यासोबत काम करत नाहीयेत, ते आपल्या आपल्या घरी काम करतायत, आपल्या आपल्या लोकेशन्सवरनं आपल्या आपल्या टाइम फ्रेमने काम करतायत. मी कसं त्यांच्याकडून काम करून घेणार? हम्म. ही फार मोठी स्किल आहे. आणि ही स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी मला थोडंसं सॉफ्टवेअर साईडला सुद्धा डेव्हलप करून घ्यावं लागणार स्वतःला. हम्म. म्हणजे काय, की लोकांसोबत राहून त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणे ही एक मोठी स्किल सेट आहे. बरोबर सर. आणि ह्याला आपण म्हणतो इमोशनल इंटेलिजन्स. हम्म, आता इमोशनल इंटेलिजन्स ह्या स्किल्सची फार मोठी आवश्यकता भविष्यात आपल्याला जाणवणार आहे, कारण काम करण्याची पद्धत पूर्ण बदलून गेलेली आहे. बरोबर. तर जे एम्प्लॉईज इमोशनली इंटेलिजंट पद्धतीने काम करू शकतील, आपल्या कलिग सोबत, आपल्या सिनियर सोबत, आपल्या ज्युनियर सोबत रिमोट राहून सुद्धा कसं आम्ही काम मॅनेज करणार, ही स्किल सेट जर आम्ही डेव्हलप केली तर 100% आय विल बी मोर व्हॅल्युएबल फॉर द एम्प्लॉयर. ट्रू. व्हेरी ट्रू सर. या मी पण म्हणजे बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचा विचार करत होतो की टेक्नॉलॉजीचं जे ग्रोथ होतं म्हणजे नेचर हॅज इट्स ओन वे ऑफ पुशिंग थिंग्स. तर माझं माझ्या एकदम क्लायंट सोबत पण बोलणं चाललं होतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं की आफ्टर एव्हरी सर्टन पिरियड ऑफ टाइम गोष्टी खूप फास्ट व्हायला लागतात. जसं टेक्नॉलॉजी आता मी स्वतः डिजिटल मार्केटिंग मध्ये असल्यामुळे मी एस्टिमेट केलं होतं की अजून पुढच्या 5 वर्षात एव्हरीथिंग विल बी डिजिटल. म्हणजे आपल्याला लिटरली किराणा घ्यायला सुद्धा आपल्या घराच्या खाली उतरावं नाही लागणार. करेक्ट. कुठलीच गोष्ट घ्यायसाठी आपल्याला घराच्या बाहेर जावं लागणार नाही, अपार्ट फ्रॉम आपल्याला कुठे ऑफिसला जायचं, जॉबला जायचं. तर पण ज्या आपल्या नीड्स आहेत, ज्या आपल्या गरजा आहेत, त्या कम्प्लिटली डिजिटली आपल्याला पुरवल्या जातील. असं माझं एस्टिमेट होतं की एक 5 वर्षानंतर दॅट एरा वी कॅन सी. पण हे सगळं आल्यामुळे मी रिएस्टिमेट केलं की विदिन अ इयर दॅट ऑल इज गोइंग टू हॅपन. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला घरात बसल्यावर मिळणार. म्हणजे तुम्हाला ऍब्सोल्युटली. कुठेही जायची कशासाठीच गरज पडणार नाही. तर नेचरच जेव्हा अशा गोष्टी पुश करते, जसं टेक्नॉलॉजीला नेचरच स्वतःहून पुश करते की तुम्ही मोर टेक्नोक्रॅट व्हा आणि खूप ऍडव्हान्स आपल्याला एका लाईफस्टाईलकडे पुश करते जेव्हा नेचर, तर आपल्याला पण त्या फ्लोमध्ये जाणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या स्किल्स शिकणं फारच मॅन्डेटरी होणार आहे आपल्याला पुढे जाऊन. नाहीतर मग आपण कोप नाही करू शकणार विथ व्हॉट एव्हर द करेक्ट. मार्केट ट्रेंड इज गोइंग ऑन. आणि आपण मग कुठेतरी फार मागे पडत जाऊ. आणि या गोष्टीमध्ये घाबरायसारखं म्हणजे कोरोनाच्या या परिस्थितीतनं घाबरायसारखं उलट काही नाहीये. मी तर याच्याकडे अशा याच्याने बघतो की प्रकृतीने आपल्याला झोपेतनं उठवले, की आपण करेक्ट. फारच लेझी झालो होतो. पीपल हॅड स्टॉप्ड लर्निंग न्यू थिंग्स. लोकांनी नवीन गोष्टी शिकणंच बंद करून टाकलं होतं. फक्त जे लाईफस्टाईल एकदम बरोबर चाललंय दीपांकर. त्यातच गोष्टी चालल्या होत्या आणि नवीन काहीतरी शिकणं किंवा नवीन लाईफस्टाईल एक्सपेरिमेंट करणं हे लोकांनी अगदीच बंद करून टाकलं होतं. म्हणजे जर तू सिम्पलेस्ट म्हटलंस बेसिक लेझी, एक्झाम्पल. मी म्हणेल दीपांकर, आपण फार लेझी झालो होतो आणि बिझी पण फार झालो होतो. राईट. आपल्याला तर मधला पॉइंटच माहित नाहीये की एक्स्ट्रीमली बिझी पण असू शकतो आणि एक्स्ट्रीमली लेझी पण असू शकतो, पण आपल्याला आता राईट. मिडवे काढायचा आहे. हम्म, हम्म. आता वेळ आलेली आहे की परत एकदा कुठल्या स्किल सेट्स मला डेव्हलप करता येतील हे बघायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं बिझी होऊन बघावं लागेल. एक्झॅक्टली. आधी ते थोडासा लोकांकडे एक्सक्यूज असायचा की आय एम बिझी, मला वेळच मिळत नाही, आय एम ऑफिस ऑलवेज मधनं वेळच बिझी. मिळत नाही. हा. सो दॅट एक्सक्यूज इज नो लॉंगर गोइंग टू वर्क नाव. आता आता तुम्हाला देवानेच करेक्ट. असं म्हणा की देवानेच छडी मारून उठवलंय की नाही नाही, बिझी कशाचं बिझी उठा आणि करेक्ट. नवीन गोष्टी शिका. त्याशिवाय पुढे सस्टेन करणं खूप कठीण होणार आहे. करेक्ट. करेक्ट. अजून एक दोन गोष्टी दीपंकर आपल्याला बघता येईल की आपण जेव्हा म्हणतो की नवीन स्किल्सची आता फार आवश्यकता आहे, हम्म, त्याच्यासोबत सोबत मला एक दोन तीन गोष्टी हायलाइट करायला आवडतील. अजून काय करता येईल प्रत्येक एम्प्लॉईला, प्रत्येक प्रोफेशनलला आता काय करता येईल ऍट दिस मोमेंट.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर परत एकदा हे व्हॅलिडेट करायची वेळ आलेली आहे की माझी स्वतःची USP काय आहे, म्हणजे माझ्या स्वतःची स्पेशालिटी काय आहे, युनिकनेस काय आहे माझ्या स्किल्समध्ये, माझ्या टॅलेंटमध्ये. परत एकदा त्याला खरंच एकदा उजाळा द्यायची गरज आलेली आहे. कारण आता मार्केट असं झालेलं आहे की जोपर्यंत मी कन्व्हिन्सिंगली स्वतःला प्रेझेंट नाही करू शकणार की सर दिस इज माय युनिकनेस, मॅडम दिस इज माय स्पेशालिटी, आय एम बेस्ट ॲट दिस, दिस इज माय युनिक सेलिंग प्रपोजिशन, जोपर्यंत मी हे कन्व्हिन्स नाही करू शकणार पॉसिबली आय विल नॉट बी एबल टू स्टँड आउट. त्याच्यामुळे वेळ आलेली आहे स्वतःला परत एकदा बघायची, स्वतःला परत एकदा ओळखायची आणि परत स्वतःचे टॅलेंट, स्वतःचे स्किल्स, पोटेन्शियल परत एकदा इव्हॅल्युएट करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यासाठी जर डीप जायचं असेल तर डीप जायला हवं, काही टफ क्वेश्चन स्वतःला विचारायला हवे आणि आपल्याला शोधून काढायचं आहे की खरंच माझं युनिक टॅलेंट काय आहे. दॅट इज नंबर 1. आता नंबर 2, मला असं वाटतं की आपल्याला हे कळून चुकलंय की जर सगळ्यात मोठा काही असेट असेल, सगळ्यात मोठी जर काही एक आपण म्हणतो एक पुंजी, एक तिजोरी, तर ते आपले रिलेशनशिप्स आणि नेटवर्क आहे. हे आपल्याला आता कळून चुकलंय ह्या कोरोनाच्या दिवसामध्ये. जेव्हा आपल्याला वेळ भेटतोय, जेव्हा आपण कमी बिझी झालेलो आहोत, आपल्याला कळून चुकलंय की माझे रिलेशनशिप्स आणि माझा नेटवर्क हाच माझा खरा ऍसेट आहे. राईट. आता ह्याचा करिअरमध्ये कसा वापर होतो, जर ग्लोबल ऍव्हरेज काढलं हे दिसतं आपल्याला की जॉब चेंजेस जेव्हा होतात, म्हणजे तुम्ही एक जॉब सोडून जेव्हा दुसऱ्या जॉबमध्ये जाता, जवळपास 70% जॉब्स हे रेफरल असतात. हा फार मोठा रेशो आहे दीपांकर. म्हणजे ह्याचा अर्थ काय की माझे रेफरन्स जे असतात, माझे जे रिलेशनशिप मध्ये असणारे जे माझे लोक आहेत, माझ्या नेटवर्क मध्ये जे लोक आहेत जे मला ओळखतात, राईट, त्या लोकांच्या मदतीने मला पुढचा जॉब भेटायची शक्यता जवळपास दुपटीने वाढते. एक्झॅक्टली. किंवा जर मी व्यवसाय करत असेल, जर माझा स्वतःचा बिझनेस असेल, तर माझ्या ओळखीच्या लोकांपासून, माझ्या कनेक्शन्स मध्ये, माझ्या रिलेशनशिप्स मध्ये, माझ्या नेटवर्क मधून जो मला बिझनेस भेटतो रेफरल म्हणून, तोच सर्वात पॉवरफुल सोर्स ऑफ बिझनेस असतो. म्हणून हा वेळ फार महत्वाचा. मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनी ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ह्याच्या पुढे जे काही 3 ते 5 वर्ष असतील, त्या 3 ते 5 वर्षात मला एक महत्वाचा फोकस द्यायचा आहे की मला कसं माझे रिलेशनशिप्स वाढवता येतील, ज्या रिलेशनशिप्स आहेत त्याला अजून डीप कसं करता येईल, अजून मी क्लोज कसं रिलेशनशिप्स डेव्हलप करू शकतो, माझ्या आजूबाजूचं नेटवर्क मला कसं बनवता येईल, एक पॉवरफुल नेटवर्क, स्वतःचं पर्सनल नेटवर्क. हा एक फार महत्वाचा पॉइंट आहे. कारण जेव्हा जेव्हा अशा कोरोना सारख्या, कोविड सारख्या किंवा कुठलाही क्रायसिस येतो, त्यावेळेस सर्वात महत्वाचं पॉइंट जर कुठला असेल तर एक पॉवरफुल स्वतःचं नेटवर्क असणं, ज्याच्यातून मला मदत सहजपणे भेटू शकते. आणि कुठल्याही पद्धतीने मदत भेटू शकते. रेफरल्स, बिझनेस रेफरल्स, जॉब रेफरल्स, फायनान्शियल रेफरल्स, कस्टमर रेफरल्स, पीपल टॅलेंट रेफरल्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. पण सोर्स ऑफ रेफरल्स इज जनरली मोस्ट ऑफ द टाइम माय ओन पर्सनल नेटवर्क. एक्झॅक्टली. म्हणून ही एक नवीन स्किल सेट डेव्हलप करणं फार महत्वाचं आहे की रिलेशनशिप डेव्हलपमेंट. सुपर क्रिटिकल फॉर एव्हरी जॉब ओरिएंटेड अँड एज वेल एज बिझनेस ओरिएंटेड प्रोफेशनल. राईट. तोच पॉइंट सर लक्षात घेता आपण आपुलकी ची संकल्पना चालू केली आहे. आपुलकीमध्ये सुद्धा आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की सगळ्या लोकांना एकत्र आणणे आणि जे काही काम आहे किंवा जो काही बिझनेस जनरेट होतोय तो त्या ग्रुपच्या मार्फत गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे. म्हणजे
महाराष्ट्रामध्ये असा कुठला प्लॅटफॉर्मच चांगल्या लेवलचा नाहीये जिथे संपूर्ण महाराष्ट्राच्या रिक्वायरमेंट एका ठिकाणी येतील. तर व्हेरी तेच गुड. आपलं एक ऑब्जेक्टिव्ह होतं फारच की फारच आपुलकी सुंदर. आपुलकी महाराष्ट्र ग्रुपच्या फारच सुंदर मार्फत आहे. मग तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही जातीचा असो किंवा कुठल्याही प्रोफेशनचा व्यक्ती असो, त्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि याचा फायदा फक्त जॉबवाल्यांसाठी किंवा बिझनेसवाल्यांसाठीच नाही होणार आहे, तर तो ओव्हरऑल सगळ्यांनाच फायदा होणार आहे. कारण की करेक्ट. आजच्या घडीला सगळीकडे सगळ्या गोष्टी करायला खूप पैशाची गरज पडते. म्हणजे एक बॅनर जरी लावायचं झालं तरी लाखो रुपये खर्च येतो. तिथेच जर आपला हा करेक्ट. प्लॅटफॉर्म जर व्यवस्थितपणे डेव्हलप झाला, तर विचार करा, काहीही शुल्क न देता तुमचा बिझनेस ग्रो करायच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. आणि आपण फार पॉवरफुल. महाराष्ट्रासाठी आपण स्पेशली का महाराष्ट्रासाठी लिमिटेड ठेवतोय? जे आपण आता एक्सपिरियन्स केलं की जवळजवळ लाखो लोक लेबर म्हणून महाराष्ट्रात काम करत होते, जे ऍक्च्युअल महाराष्ट्राचे नव्हतेच, जे बाहेरच्या स्टेट्स मधले होते. आणि राईट. ते या कोविडच्या करेक्ट. परिस्थितीमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा साईट्स बंद पडल्यात, बऱ्याचशा फॅक्टरीज बंद पडल्यात, कारण त्यांचा 70-80% स्टाफ निघून गेलाय. आणि महाराष्ट्रात आपण इतक्या वर्षापासून हीच परिस्थिती अनुभवतोय की जॉब नाहीये, एम्प्लॉयमेंट नाहीये, नाही का, पुरं घरी बसतायत एज्युकेशन करून करून, ग्रॅज्युएशन करून, पोस्ट ग्रॅज्युएशन करून. आणि बाहेरचे 6-6, करेक्ट. 7-7 लाख लोक जर आपल्याकडे एम्प्लॉईड आहेत, तर मग आपण ते काम आपण का नाही करू शकत, आपण का नाही घेऊ शकत? तर करेक्ट. त्याच अशाच प्रकारच्या व्हेरी गुड. अपॉर्च्युनिटी व्हेरी गुड. आपल्या महाराष्ट्रामध्येच सर्क्युलेट करायसाठी आपली ही संकल्पना आपण चालवतो सर. फारच चांगली संकल्पना आहे दीपंकर, आणि ह्याची खरंच गरज आहे आता. ह्याची गरज आहे, कारण आपण जर एकमेकांना मदत केली, एकमेकांसाठी जर आपण सोर्स ऑफ रेफरल म्हणून जरी काम केलं, एक्झॅक्टली. तर ही जी पॉवर आहे ती 100 सेल्समन लावल्यानंतर सुद्धा जे अचीव्ह करू शकणार नाही, ते काम एका ग्रुपमध्ये राहून आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून होऊ शकतं. बरोबर सर, अगदी बरोबर सर. ह्याच्यात दीपंकर, मला असं वाटतं अजून एक महत्वाची जर कुठली गोष्ट असेल, तर प्रत्येक एम्प्लॉई आणि प्रत्येक बिझनेसमन हा विचार करत जर त्याने बिझनेसला किंवा आपल्या एम्प्लॉयमेंटला पुढे घेऊन गेला की मी आता स्वतःच एक बिझनेस ओनर आहे आणि मला हे बघायचं आहे की माझ्या कस्टमर्सला मी कसं सर्व्ह करणार. म्हणजे बिझनेसमन साठी त्याचे कस्टमर्स क्लिअर असतात, जे त्यांच्याकडून माल विकत घेतात किंवा सर्व्हिसेस विकत घेतात. आता एम्प्लॉईजला सुद्धा हा विचार करावा लागेल की माझा एम्प्लॉयर म्हणजे माझा कस्टमर, राईट. म्हणजे मी माझ्या कस्टमरला कसं मदत करू शकेन, म्हणजेच माझ्या एम्प्लॉयरला मी कसं मदत करू शकेल, हा जेव्हा विचार करायचं चालू करेल, ऑटोमॅटिकली मी 100% काही ना काहीतरी व्हॅल्यू ऍड करणार. बरोबर. आणि तेच तर आज हवंय बिझनेसेसला, की आमचे एम्प्लॉईज आम्हाला हवे आहेत जर ते काहीतरी व्हॅल्यू ऍड करतायत. म्हणून आता एक पूर्ण नवीन मुवमेंट आपल्याला हवी आहे. जेव्हा तू फार थोडक्यात हे सांगितलं सुरुवातीला की आपला एक फेवरेट टॉपिक आहे कस्टमर एक्सपिरियन्स, बरोबर? येस. हा टॉपिक एवढा महत्वाचा आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की फक्त डायरेक्ट कस्टमर्स ज्यांना मी माल विकतो. राईट. कस्टमर एक्सपिरियन्स हा फार मोठा टॉपिक आहे. म्हणजे काय, एक पूर्ण इकोसिस्टीम. एम्प्लॉईने विचार करायला हवा की मी माझ्या एम्प्लॉयरला कसा एक्सपिरियन्स देऊ शकतो चांगला, म्हणजे त्यांच्या ग्रोथ मध्ये मी कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो. त्या बिझनेसमनने विचार करायला हवा की आमच्या कस्टमरला आम्ही कसं एक्सपिरियन्स देऊ शकतो, म्हणजे त्यांना आम्ही कसं चांगल्या पद्धतीने सर्व्हिस, प्रॉडक्ट त्यांच्या नीडला अनुसरून देऊ शकतो. तर जर ही पूर्ण चेन आपण बसवली तर मग आपल्याला फार वेगळं चित्र दिसेल. बरोबर. कारण there is complete alignment right from the employee to the end customer. राईट. ही एक महत्वाची स्किल सेट जर आपल्याला स्किल सेट म्हणून माहित असेल, आपल्याला हे म्हणता येईल की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल सेट लाईक फॉर एव्हरी एम्प्लॉई ऑल्सो, की एक बिझनेसमन सारखा विचार करणे.
हम्म, हम्म. प्रॉफिट्स काय असतात, लॉसेस काय असतात, कॉस्ट काय असते, रेव्हेन्यू कसा वाढवता येऊ शकतो, कॉस्ट कशी सेव्ह करता येऊ शकते. आता हे प्रत्येक एम्प्लॉईला सुद्धा विचार करायची वेळ आलेली आहे. ही नवीन स्किल्स आहे, बिझनेस थिंकिंग. ही नवीन स्किल आपल्याला राईट. डेव्हलप करायची आहे. आता प्रत्येक एम्प्लॉई मध्ये ही जर स्किल आली तर कुठल्याच बिझनेसमनला त्याचे एम्प्लॉईज बर्डन नाही वाटणार, ओझे वाटणार नाही. बरोबर. हम्म, हम्म. तो विचार करेल की अरे हा एम्प्लॉई माझ्यासाठी ऍसेट आहे, तर मी याला कसं काढू. राईट. आणि देर इज कम्प्लीट अलाइनमेंट देन. राईट. व्हेरी गोष्ट. अगदी बरोबर सर. म्हणजे एम्प्लॉईज म्हणजे बऱ्याच कंपनीज मधले एम्प्लॉईज जे आजच्या तारखेला आणि स्पेशली छोट्या कंपनीज मध्ये जिथे 50, 60, 100 असे एम्प्लॉईज आहेत, तिथे तर प्रत्येक एम्प्लॉईला 1 to 1 मालक ओळखतात आणि पर्सनल कनेक्शन पण बऱ्यापैकी असतं. तसं मोठ्या कंपनीज मध्ये नसतं. ज्यांचे 1000, 2000, 5000 एम्प्लॉईज आहेत, ते एम्प्लॉईज, बहुतांश एम्प्लॉईज तर मालकाला कधी भेटलेले सुद्धा नसतात. त्यामुळे त्यांचं त्यांच्यासोबतचं ते अटॅचमेंट नसतंच डेव्हलप झालेलं कधी. तर छोट्या कंपनीजमध्ये जे लोक काम करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट फारच म्हणजे महत्वपूर्ण ठरणार आहे की तुम्ही तुमच्या कंपनीला तुमची कंपनी म्हणून ट्रीट करा. तर तो मालक पण, जो कंपनीचा ओनर असेल, जो तुमचा बॉस असेल, तो सुद्धा तुम्हाला ऍज अ पार्टनर म्हणून बघायला चालू करेल आणि पॉसिबिलिटी होऊ शकतात की तुम्ही या क्रायसिस मध्ये सुद्धा प्रमोशन घेऊन जा, की बाबा तू व्यवस्थित करतोयस, तू ऍब्सोल्युटली, लीड करा. ऍब्सोल्युटली, तर ऍब्सोल्युटली राईट. ही एक इनफॅक्ट खूप ही सगळ्यात महत्वाची मोठी स्किल असते. अपॉर्च्युनिटी आहे. एक्झॅक्टली. टू प्रूव्ह युअर सेल्फ. दीपांकर, आम्ही नेहमी एक उदाहरण देत असतो मी, की जर तुम्हाला खरंच करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याचे 2 कंपोनंट असतात. ओके. एक कंपोनंट असतो स्किल्स हम्म. आणि दुसरा कंपोनंट असतो वर्क एथोज. राईट. या दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं एखाद्या माणसामध्ये तर त्याला ग्रोथ कधीच आडवी येत नाही. आणि ही वेळ अशा लोकांसाठीच आहे की ज्यांच्याकडे राईट स्किल्स डेव्हलप झालेले असतील आणि त्यांच्याकडे एक चांगला वर्क एथो आहे, सॉलिड वर्क एथोज. म्हणजे जे लोक राईट. रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, अकाउंटेबिलिटी घेतात, जे प्रॉम्प्ट आहेत, जे टाइमलीनेसला महत्व देतात, जे प्रोफेशनल पद्धतीने काम करतात, जे आपल्या बिझनेस म्हणून विचार करतात, हम्म, हम्म. हे वर्क एथोज झाले. राईट. दीज आर ऑल इनटँजिबल थिंग्स. राईट. नो. राईट सर. म्हणजे हा आपला ऍटिट्यूड झाला. तर हम्म, स्किल्स हम्म. आणि ऍटिट्यूड ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं तर इनफॅक्ट अशा लोकांसाठी ही सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. कारण आता हे लोक स्टँड आउट होतील फ्रॉम द स्टँडर्ड क्राऊड. होतं. एक्झॅक्टली. लवकर स्टँड आउट होतील आणि ह्यांना त्याच कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर जायला अवघड नाहीये. जरी त्या कंपनीने ह्यांना काही कारणास्तव नाही ते ग्रोथ देऊ शकले तरी हम्म. मार्केटमध्ये डेफिनेटली देर इज अ व्हॅल्यू फॉर पीपल हू हॅव स्किल्स अँड ॲटिट्यूड. एक्झॅक्टली. आता कारण की सगळे ओनर्स आणि सगळे कंपनीचे मालक खूप कॉन्शियसली बघतात त्यांच्या एम्प्लॉईजकडे आणि खूप इव्हॅल्युएशन, कॉन्शियस लेवलला इव्हॅल्युएशन आता सध्या चालू आहे. आधीपर्यंत असं चालत होतं की ठीक आहे, काम करतोय, काम चाललंय. आता तर तशी परिस्थिती अजिबात राहिली नाहीये. खूप कॉन्शियस डिसिजन घेत आहेत आणि कॉन्शियसली लक्ष ठेवत आहेत की कुठला एम्प्लॉई किती कॉन्ट्रीब्युट करतोय कंपनीच्या ग्रोथसाठी. करेक्ट. तर इनफॅक्ट दिस इज अन डेफिनेटली दिस, अपॉर्च्युनिटी. एक्झॅक्टली, हा, ही अपॉर्च्युनिटी म्हणूनच सगळ्यांनी बघायला पाहिजे की आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करायसाठी खूप चांगला चान्स आहे आणि तुम्ही प्रूव्ह करून नवीन स्किल सेट्स अचीव्ह करून एक वेगळ्या लेवलला, जसं शेअर मार्केटचं झालं होतं, 7,000वर गेलेलं मार्केट आता महिन्याभरातच परत रिकव्हर झाले, 10,000च्या वर गेले. तर सिमिलरली तुम्ही सुद्धा एक स्टेप मागे घेऊन एक मोठी जम्प करू शकता आयुष्यामध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये. तर डेफिनेटली लोकांनी यावर खरंच एक विचार केला पाहिजे. करेक्ट. आणि एक लास्ट पॉइंट दीपांकर, जेव्हा तू स्किल सेटचं विचारला, मला असं वाटतं ही एक opportunity सुद्धा आहे ज्यांना काहीतरी स्वतःचं काही करायचंय, ज्यांना राईट. ऑन्टरप्रिन्युअरशिप मध्ये यायचंय, ही एक फार सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे टू स्टार्ट ॲज अ फ्रीलॅन्सर, टू स्टार्ट ॲज अ कन्सल्टंट.
राईट. कारण आता त्याचं कारण फार महत्वाचं आहे. कारण बिझनेस जो आहे, जे ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे, त्यांना सुद्धा असे लोक हवेत जे परफॉर्मन्स बेस्ड पेमेंट घेतील किंवा आउटकम बेस्ड पेमेंट घेतील, ट्रू. ट्रू. सो दॅट दे डोंट इन्कर फिक्स्ड सॅलरी कॉस्ट. त्यांना सुद्धा असे टेम्पररी एम्प्लॉईज किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड लोक हवेत किंवा फ्रीलॅन्सर्स हवेत, जे जेवढं काम करतील तेवढं त्यांचं पेमेंट असेल. बरोबर? राईट. राईट. So there is a demand from the industry for freelancers now. ट्रू. त्यामुळे आता ही फार चांगली वेळ आलेली आहे की जर माझ्याकडे काही स्किल आहे, जर काही टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, तर त्याच्यावर काम करून एक त्याला व्यवस्थित पद्धतीने होन करून मी कुठल्या प्रत्येक प्रकारच्या सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये देऊ शकतो. त्याला व्यवस्थित डिफाईन करणे, त्याला व्यवस्थित पॅकेजिंग करणे, त्याला व्यवस्थित प्राइसिंग करणे, त्याचं एक व्यवस्थित मॉडेल बनवून ठेवणे आणि मग अप्रोच करणे इंडस्ट्रीमध्ये की सर, मॅडम, आय विल वर्क ॲज अ फ्रीलॅन्सर फॉर युअर कंपनी. You don't have any fixed salary burden. I will charge you based on outcome, based on performance. राईट. It is a win-win proposition for both फॉर बोथ. parties. आणि बरोबर सर. तो फ्रीलॅन्सर मग एका नाही, बहुतेक 4 क्लायंट्सला, 5 क्लायंट्सला एक सोबत सर्व करू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे तो पण ग्रो होईल आणि कंपनीचे पण कॉस्ट ऑप्टिमायझेशन होत आहे. सो ही वेळ फार महत्वाची आहे अशा लोकांसाठी सुद्धा ज्यांना काहीतरी स्वतःची करायची इच्छा आहे. ट्रू. ट्रू. जसं तुम्ही आता म्हटलात की एका ठिकाणी जॉब करत असताना आपल्याला एक एक्स अमाऊंट सॅलरी मिळत असते आणि ही जर टेक्निक किंवा ही जर मेथड लोकांनी आता वापरली की बाबा मी फ्रीलान्स करून आय कॅन टायअप विथ 5 डिफरंट कंपनीज, तर कदाचित मला दुप्पट सुद्धा पैसा मिळू शकतो जो मी आत्ता कमवतो त्याच्यापेक्षा. तर मलाही सुद्धा असं वाटतं की ज्या लोकांचं इंडिपेंडंट वर्क मॉडेल आहे, म्हणजे जसं आता माझी फील्ड झाली तर डिजिटल मार्केटिंग आणि फोटोग्राफी मीडिया क्रिएशन मध्ये आहे मी. तर माझ्या फील्डमध्ये मी इंडिपेंडंट वर्कर आहे, तर मी सुद्धा 5 वेगळ्या कंपनी सोबत टायअप करून आय कॅन वर्क इन दिस मॉडेल. म्हणजे ज्या लोकांचं असं इंडिपेंडंट वर्क मॉडेल आहे त्यांनी डेफिनेटली या गोष्टीवर भर दिला पाहिजे. आणि जसं आपण आधीच्या पॉईंटमध्ये म्हटलं की कनेक्शन्स, जे आपले रिलेशन्स आहे लोकांमध्ये आणि आपलं जे नेटवर्क आहे ते बिल्ड करणं सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही नेटवर्कवर आता फोकस केलात तर कदाचित 4 महिने 6 महिन्यानंतर तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं काम असेल आणि चांगले टायअप्स असतील कस्टम कंपनी सोबत, ज्या तुमच्यासोबत लॉंग टर्मने काम करतील. आणि ऑब्व्हियसली जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही स्वतःला हायलाइट करून दाखवणं सुद्धा फार गरजेचं आहे की बाबा इंडस्ट्री जे ऑफर करते त्यापेक्षा वेगळं मी काय ऑफर करतोय आणि एका अफोर्डेबल कॉस्ट मध्ये सुद्धा ऑफर करतोय. सो दॅट इज ऑल्सो गुड पॉईंट. तर या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करणं फार गरजेचं आहे आणि फ्रीलान्सर्सने डेफिनेटली याला एक ट्राय दिला पाहिजे. नाव इज द गुड टाइम टू गेट इन द मार्केट. करेक्ट दीपंकर. ओके सर, या टॉपिकवर आपलं खूपच छान डिस्कशन झालं की नवीन स्किल्स आणि नवीन पॉइंट्स कुठले कुठले आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आपण आपल्या पुढच्या पॉइंटकडे वळूयात. आपल्याला काही लोकांनी कमेंट सुद्धा केलंय की या सगळ्या परिस्थितीनंतर तुम्ही कुठल्या नवीन अपॉर्च्युनिटीज आता मार्केटमध्ये येणार आहेत किंवा नवीन काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये येतात याबद्दल सांगा म्हणून एका आपल्या प्रेक्षकांनी कमेंट केली आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल सर? शुअर. आता आपण परत लिंक करूया नवीन ट्रेंड्स जे आपण डिस्कस केलेले, कारण ट्रेंड्स आपल्याला नवीन ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतील. तर आपण बघितलं एकतर डिजिटल इकॉनॉमी हा नवीन ट्रेंड आहे. आता ह्याच्यातून काय ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होतील, तर पॉसिबली आता आपण थोडंसं ब्रॉड विचार करू, मग प्रत्येकाला आपलं आपलं कनेक्शन जोडता येईल की मी कसं ही नवीन स्किल सेट अप्लाय करून माझ्या आहे त्या सेक्टरमध्ये एक्सपर्ट होऊ शकतो. डेटा, जे काही डेटा प्रोफेशनल्स आहेत, कारण आता भरपूर डेटा जनरेट होणार आहे बिकॉज ऑफ डिजिटल इकॉनॉमी. बरोबर? प्रत्येक बिझनेसकडे आता डेटा असणार आहे, कारण ते त्यांचे व्यवहार डिजिटल करतील.
कस्टमर डेटा असेल, त्यांचे प्रेफरन्सेस असतील, त्यांनी कितीदा ऑर्डर केल्या, त्यांनी किती दिवसात पेमेंट केलं, त्यांनी कुठल्या कॉम्पिटिशन कडून माल विकत घेतला, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला अवेलेबल असतील बिकॉज ऑफ द डेटा. आता ह्या डेटाला मॅनेज करणं जे काही काम आहे, डेटा अनालिटिक्स म्हणा, डेटा सायन्स म्हणा, डेटा इंजिनियर्स म्हणा, या सगळ्या प्रोफेशनल्सला माझ्या दृष्टीने आता चांगली डिमांड वाढेल. नंबर 2, कारण डिजिटल इकॉनॉमी आहे, प्रत्येक कंपनीला वाटेल की माझ्या बिझनेसला यूज होणारं एखादं ऍप्लिकेशन असावं, सॉफ्टवेअर असावं, एक सिस्टीम असावी, प्लॅटफॉर्म असावा. तर जे लोक ज्यांच्याकडे ही स्किल सेट आहे की ते जे मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतील, सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतील, किंवा आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये थोडंसं कस्टमायझेशन करू शकतील, किंवा जे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवून देऊ शकतील आपल्या कंपनीजला किंवा क्लायंटला, डेफिनेटली ह्या स्किल सेटची चांगली डिमांड भविष्यात आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर अगेन डिजिटल इकॉनॉमी रिलेटेडच आपण बोलतोय, मग आपण बोलूया कॉन्सेप्ट लाईक क्लाउड कम्प्युटिंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ब्लॉकचेन. आता हे काही नवीन कॉन्सेप्ट आहेत, फार स्पेशलाइज्ड आहेत, पण जर आता कुठले स्टुडंट असेल आपल्या ह्या कॉलवर, तर त्याला कुठली करिअरची निवड करायची गरज भासली तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा त्याने 100% विचार करावा की डेटा अनालिटिक्स, कुठलाही डेटा प्रोफेशन किंवा ऑटोमेशन, कारण लोकांचा कल असेल आता आम्हाला टचलेस काम करायचं, राईट, ह्युमन टचलेस, थोडंसं ह्युमन्स फार इंटरफेअर नकोय आमच्या बिझनेसमध्ये किंवा आमच्या लाईफमध्ये, राईट. त्याच्यामुळे ऑटोमेशन, रोबोटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग हे काही नवीन क्षेत्र असतील, ह्याला 100% भविष्यात डिमांड वाढेल. आता आपण वळूया कुठलं सेक्टर अजून असं असेल. आता तुम्ही विचार करा, सध्याच्या दिवसामध्ये सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यामध्ये काळजी होती आपली हेल्थ बद्दल, राईट. तर मेडिकल आणि पॅरामेडिकल हे दोन सेक्टर मला वाटतं भविष्यात अजून ह्याच्याबद्दल लोकांचा अवेअरनेस वाढतोय. मग आता पॅरामेडिकल म्हणजे काय की हेल्थ केअर सर्व्हिसेस, नर्सिंग सर्व्हिसेस, होम केअर सर्व्हिसेस, किंवा घरी लागणारे सॅनिटायझेशन प्रोडक्ट. आता ह्याला डिमांड वाढणार कारण लोकांचा कल ह्या क्षेत्राकडे 100% वाढतो. म्हणून आपण म्हणू मेडिकल आणि पॅरामेडिकल. त्याच्यानंतर जर आपण कुठला अजून ऑपॉर्च्युनिटी बघायचा विचार केला तर माझ्या दृष्टीने आपण बोललो अशा रोल्स किंवा असे जॉब्स जिथे आपण मॅनेजर म्हणून काम करतोय, बिझनेस मॅनेजर आणि HR मॅनेजर ह्यांचं कॉम्बिनेशन. म्हणजे काय, आम्ही बिझनेस बद्दल पण विचार करतोय, त्याला सुटेबल आमचा रोल असेल, पण आमची कॅपेबिलिटी असेल की आम्ही रिमोट वर्कर्स सोबत मिळून काम करू, HR मॅनेजर्स, राईट. म्हणून ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्यांच्याकडे मॅनेजरियल स्किल आहे ते लोक 100% कॉन्फिडेंटली एक व्हॅल्यू दाखवू शकतात बिझनेसमनला. त्याच्यानंतर तू विचार केलास तर जे काही बॅक एंड जॉब्स आहेत, म्हणजे एवढ्या दिवस आपण फ्रंट एंडिंग काम करत होतो, जसं सेल्स, मार्केटिंग किंवा कस्टमर सर्व्हिस, आता त्याला बॅक एंड जर डिलिव्हर करणारा कुणी असेल, म्हणजे ज्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे, मी बॅक एंड राहून टेली मार्केटिंग करू शकतो, राईट, टेली सेल्स करू शकतो, डिजिटल मार्केटिंग करू शकतो, डिजिटल सेल्स करू शकतो, किंवा डिजिटल कस्टमर केअर करू शकतो, डिजिटली कस्टमर कंप्लेंट हँडलिंग करू शकतो. जे काही हे सगळं बॅकएंड मध्ये राहून मी जर डिलिव्हरी देऊ शकलो चांगल्या सर्व्हिसेसची तर 100% बिझनेस विल व्हॅल्यू देम. गुड ऑपॉर्च्युनिटीज फॉर बॅकएंड रिलेटेड स्किल सेट्स. त्याच्यानंतर जर पुढचा विचार केलास तर मला एकदमच ग्राउंड लेवलला जर गेलो आपण तर होम डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक्स फार चांगल्या संधी दिसत आहेत मला. कारण आता प्रत्येक बिझनेसला वाटेल की कसं आम्ही कस्टमरच्या होम टू होम डिलिव्हरी देऊ शकतो, कारण कस्टमरचा प्रेफरन्स आहे मला प्लीज दुकानात बोलवू नका, मला घरी डिलिव्हरी द्या, बरोबर. तर आता लोकांची 100% डिमांड वाढेल की जे होम डिलिव्हरी सर्व्हिसेस देतील, लॉजिस्टिक्स प्रॉपरली मॅनेज करतील. म्हणजे काय की आम्ही पॅकेजिंग पण करू आणि डिलिव्हरी पण देऊ.
हम्म, हम्म, व्हेरी ब्राईट अपॉर्च्युनिटीज इन फ्युचर फॉर होम डिलिव्हरी अँड लॉजिस्टिक सर्व्हिसेस. त्यालाच आपण आज थोडंसं अजून पुढे घेऊन जाऊ. आता आपण ट्रेंड बघतोय, आपण जे काही नवीन शिकतोय सध्या, आपण सगळं ऑनलाईन शिकतोय, राईट? बरोबर. त्याच्यामुळे ऑनलाईन ट्युटरिंग, ऑनलाईन लर्निंग, जर कुणाकडे ही स्किल सेट चांगली असेल की जो चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कोर्स डेव्हलप करू शकतो, ऑनलाईन टीचिंग करू शकतो, त्यांच्यासाठी सुद्धा मला वाटतं एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे की चांगला कोर्स डिझाईन करून आपल्या स्किल सेट्सला अनुसरून त्याची चांगल्या पद्धतीने मार्केट करून यू कॅन टीच लॉट्स ऑफ पीपल नाव इन फ्युचर. ट्रू. ट्रू सर. Another group opportunity for people who want to teach. हे वेगवेगळे सेक्टर्स दीपंकर आता दे विल पोस्ट लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज इन द मार्केट प्लेस. हो. एखादा नवीन बिझनेस चालू करायचा आहे त्याने सुद्धा हा विचार करायला हवा की ह्या कुठल्या क्षेत्रात मी येऊ शकतो. मग ते सॅनिटायझेशन क्षेत्र असेल, ई लर्निंग असेल, किंवा बॅकएंड कस्टमर केअर करून देणारं आउटसोर्सिंग सेंटर असेल, किंवा लोकांना नवीन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवून देणं असेल, किंवा त्यांच्यासाठी रिमोट वर्किंग मॅनेजमेंट करणारी कुठली सर्व्हिस असेल, किंवा होम डिलिव्हरी देणारी सर्व्हिस असेल, किंवा माझा प्रॉडक्ट मी होम डिलिव्हरी देईन माझ्या प्रत्येक कस्टमरला, अशी जर मी सिस्टीम बसवू शकलो तर देर आर एम्पल ऑपॉर्च्युनिटीज इन फ्युचर. अगदी बरोबर सर. आणि स्पेशली तर जे मी स्वतः बघतोय, मी काही लोकांसोबत असं काम केलंय जे टीचिंग मध्ये आहेत, म्हणजे ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग मध्ये आहेत. त्या लोकांनी ज्या लोकांचं ऑलरेडी सेटअप ऑन द वे होतं फॉर डिजिटलायझेशन ऑफ देअर कोर्सेस अँड देअर ट्रेनिंग, त्या लोकांना फार फायदा झाला या कोरोनाच्या 3 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये. म्हणजे अफाट त्यांच्या बिझनेसला जवळजवळ मी म्हणतो ना की हार्डली 10 ते 20% इम्पॅक्ट झाला असेल. त्यांचा बिझनेस त्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन केलेलं होतं डिजिटलायझेशनसाठी आणि ऑलरेडी ते त्या पाथवर काम करत होते. त्यामुळे ही अचानक आलेली परिस्थिती सुद्धा त्यांच्यासाठी काही अडचणी नाही क्रिएट करू शकत. तर डेफिनेटली सगळ्यांना डिजिटल जाण्याची फार गरज आहे. ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी झालेत. एक्झॅक्टली. ते जे लोक सिटी बेस्ड होते ते लोक ओव्हरऑल इंडिया काम करू लागले. ओव्हरऑल इंडियामधनं त्यांना स्टुडंट्स मिळू लागले. इट वॉज रिअली तर टीचर्स लोकांसाठी म्हणणं झालं आणि जे ऑलरेडी प्रिपेअर होते त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. करेक्ट करेक्ट. आमचे काही मित्र आहेत दीपंकर जे रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत. मला त्यांच्यासाठी फार काळजी वाटते कारण रिअल इस्टेट हा सेक्टर फार अडचणीत आहे सध्या. आता त्यांच्यासाठी काय असेल तर 100% इन्फ्रास्ट्रक्चर की जिथे आता गव्हर्नमेंट फार फोकस करते की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मध्ये कसे एम्प्लॉयमेंट जनरेट करता येईल, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंटवर इम्पॅक्ट झालेली आहे. तर जर मला स्विच करायचं असेल तर पॉसिबली मला अशा कंपनीजमध्ये जायला हवं ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, जसं डॅम बनवणे, रोड्स बनवणे, सॅनिटेशनचं काम करणे. दीज आर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट वर्क, राईट? राईट. तर जरी प्रायव्हेट सेक्टरला इम्पॅक्ट झालेला असेल कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटमध्ये, पण गव्हर्नमेंट स्पेंडिंग इज गोइंग टू इन्क्रीज फॉर जनरेटिंग एम्प्लॉयमेंट. तर त्या क्षेत्रामध्ये जाऊन मी काय व्हॅल्यू ऍड करू शकतो का, किंवा त्या क्षेत्रामध्ये लागणारी प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल मला डेव्हलप करता येईल का, हा एक आता चांगली विचार करायची वेळ पूर्ण त्या सेक्टरच्या आपल्या मित्रांना आलेली आहे. अगदी बरोबर सर. म्हणजे नॉट ओनली ऑलरेडी जे लोक त्या फील्डमध्ये आहेत त्यांनाच नाही तर जे लोक विचार करत होते किंवा ज्या लोकांना इंटरेस्ट आहे, ज्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे, ज्यांचं प्लॅनिंग चांगलं आहे, असे लोक सुद्धा स्पेशली. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर लेबरचा आहे आजच्या तारखेला. कारण मायग्रेट झालेले लेबरची संख्या खूपच जास्त होती. म्हणजे 5 ते 6 लाख मुंबईतच होते. तर आता आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांकडे ही एक मोठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही स्वतः सेटअप करा लेबर सप्लायसाठी.
आणि दॅट कॅन बी अ व्हेरी गुड बिझनेस. आधीपासूनच लेबर सप्लायचे बिझनेस म्हणजे बऱ्याचशा बाहेरच्या लोकांनी लेबर सप्लायचे बिझनेस महाराष्ट्रात चालू केले होते आणि ते म्हणजे लाखो करोडो रुपये कमवत होते, कारण की हजार 2,000 लोक त्यांच्या हाताखाली काम करत होते. तर लेबरची जी आत्ताची सध्या परिस्थिती आहे, तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रोजेक्टला लेबरची खूपच गरज पडणार आहे. तर महाराष्ट्रातल्या लोकांनीच, माझं तर असं मत आहे की करेक्ट. तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल, तुमचं पीपल मॅनेजमेंट जर चांगलं असेल, तर तुम्ही डेफिनेटली त्या क्षेत्रामध्ये विचार करायला पाहिजे की बाबा मी 4 किंवा 40 लोक जमा करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लावू शकतो. So you just be a medium करेक्ट. through which other people मॅनपॉवर get work. मॅनपॉवर Yeah, एजन्सी दीपांकर. yeah, करेक्ट. म्हणजे yes, मॅनपॉवर yes. एजन्सी सुद्धा फार चांगली गरज आहे. म्हणजे तुझा हा पॉईंट व्हॅलिड आहे. आता मार्केटला गरज आहे की मॅनपॉवर, रिलायबल मॅनपॉवर, कन्सिस्टंट मॅनपॉवर आम्हाला खूप भेटतील. आणि त्याच्यामुळे आपले कुठले मित्र जर ह्या क्षेत्रात आले तर 100% त्यांना चांगल्या पद्धतीने डिमांड जनरेट झालेली दिसेल. व्हेरी ट्रू सर. आणि लोकांचा पण तो कॉन्शियसनेस जागा झालेला आहे आता, की उद्या परत अशी काहीतरी परिस्थिती आली तर हे मायग्रंट लेबर परत आपल्या आपल्या गावी जाणार आहेत. तर लोक पण जातील. लोकल पब्लिकला जास्त करेक्ट. प्रेफरन्स देतील आता इथून पुढे. तर दिस कॅन बी अ व्हेरी गुड करेक्ट. अपॉर्च्युनिटी. ऍब्सोल्युटली राईट. आणि लोक आता जास्त पेमेंट द्यायला सुद्धा तयार होतील जर तो लेबर लोकल आहे तर. आजपर्यंत परिस्थिती आपली लोक करेक्ट. यामुळे या क्षेत्रात जास्त काम करत नव्हती, कारण की पे ग्रेड खूपच कमी होता लेबरला. कारण बाहेरची लोक खूपच करेक्ट. कमी पगारात तयार व्हायचे काम करायला, करेक्ट. आणि हे लोक फार सुट्ट्या सुद्धा घेत नव्हते, कारण त्यांचं गाव 1,000 किलोमीटर लांब होतं. तर आता ती सगळी परिस्थितीला झाकून लोक तयार होतील लोकल लेबर्सला ऑन रोल घ्यायला, कारण त्यांना पण ती सिक्युरिटी हवी की बाबा उद्या कुठलीही परिस्थिती आली तरी माझा कामगार माझ्या जवळच राहणार आहे. तर आय सी दिस ॲज अ व्हेरी गुड करेक्ट. अपॉर्च्युनिटी. ऍब्सोल्युटली करेक्ट. अपॉर्च्युनिटीज दीपंकर आपल्याला आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये शोधून काढायचे आहेत. आणि बघायचं आहे की अगोदर माझ्यामध्ये काय खरंच टॅलेंट आहे का, मी त्याचा आतापर्यंत वापर केलेला आहे का. जर मी करत आलोय तर आता मला कसं त्याला एक्सपांड करता येईल नवीन स्किल्स ऍड करून. जर मी माझं टॅलेंट अजूनपर्यंत युजच केलेला नसेल तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्या टॅलेंटला डेव्हलप करणे, थोडंसं होन करणे आणि मार्केटमध्ये घेऊन येणे. बरोबर, अगदी बरोबर सर. सर अजून कुठल्या नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा जॉबसाठी कुठल्या नवीन संधी तुम्हाला दिसत आहेत का, की बाबा या क्षेत्रामध्ये आता नवीन जॉब्सचं प्रमाण वाढणार आहे, किंवा जर तुम्ही XYZ स्किल शिकलात, नवीन एखादी टेक्नॉलॉजी शिकलात, तर तुम्हाला पुढे जाऊन खूप लवकर जॉब मिळू शकतो, असं काही तुमच्या नजरेत आहे का? जर एकदम ग्राउंड लेवलला बघितलं दीपांकर तर मी म्हणेन कस्टमर केअर ही इंडस्ट्री फार ग्रूम होईल. त्याचं कारण, आणि फक्त भारतातच नाही, ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके. कारण कस्टमर केअर ही संकल्पना अशी आहे की कस्टमरला तर मला कंटिन्युअस टच मध्ये राहायचं आहे, त्यांना चांगला एक्सपिरियन्स द्यायचा आहे, त्यांच्याशी कॉन्स्टंट डायलॉग ठेवायचा आहे. पण आता मी फिजिकली नाही करू शकणार, तर हे काम मला एनी रिमोटलीच करावं लागणार. राईट. तर जर रिमोटली करायचंच असेल तर मग गरज नाहीये ना की मी मुंबई आणि पुण्यातच असावं. बरोबर. तर इनफॅक्ट मी बघतोय जर भविष्यात कुठल्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपल्या Tier 2, Tier 3 सिटीज मध्ये जर डेव्हलप होत असतील, म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लेसवर, तर कस्टमर केअर ही फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जर आपले काही मित्र डिस्ट्रिक्ट प्लेस मधले त्यांनी जर व्यवस्थित एक सेटअप बनवला आणि मोठ्या मोठ्या कंपनीजला अप्रोच केलं की सर तुम्ही आम्हाला काम द्या, आम्ही कस्टमर केअर हँडल करू, तुमचे कस्टमर्स आहेत, आम्ही त्यांना सर्व्हिस देऊ, त्यांच्याशी कंटिन्युअस कम्युनिकेशन ठेवू, त्यांचे कंप्लेंट्स आम्ही रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करू, आणि आमचं पूर्ण सेटअप ते या डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये असेल, तुमची कॉस्ट सुद्धा सेव्ह होईल कारण आम्हाला कॉस्ट कमी लागते इन्फ्रास्ट्रक्चरची, राईट. बरोबर. बरोबर. आणि आमच्याकडे स्किल सेट्स पण आहेत कम्युनिकेशनच्या. आता हे झालं आपल्या विदिन महाराष्ट्र. मला असं वाटतं की ग्लोबली सुद्धा आता फार भरपूर काम आउटसोर्सिंग होण्याची शक्यता आहे इंडियामध्ये अजून पुढे. कस्टमर केअर बरोबर. असेल किंवा
डेटा मॅनेजमेंट असतील, कारण एवढा मोठा जो डेटा आता तयार होणार आहे तो मॅनेज सुद्धा करावा लागणार, त्याच्यातून काही इन्साइट्स काढावे लागतील. तर बरेच असे काम आहेत जे डेटा मॅनेजमेंटचे आता मला वाटतं आउटसोर्सिंग इंडियामध्ये वाढेल, आणि ऑफकोर्स इंडियामध्ये जर आलं तर आपण त्याला टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो. बरोबर सर. आणि तसेच होम डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक्स ही सुद्धा मला फार मोठी संधी वाटते, कारण आता टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये सुद्धा लोकांना वाटेल की आम्हाला घरपोच माल हवा, जे एवढे दिवस तयार व्हायचे की चला आता आम्ही या 1 किलोमीटरवर शॉप आहे तिथे जाऊन घेऊन येऊ. आता त्यांची पण मानसिकता बनेल की मला होम डिलिव्हरी जर दिली तर फार चांगलं. म्हणजे आता फक्त अर्बन एरियाज पुरता हे मर्यादित ट्रेंड नाही आहे. बरोबर. म्हणून होम डिलिव्हरी लॉजिस्टिक्स हा सुद्धा मला फार ऑपॉर्च्युनिटी सेक्टर वाटतो भविष्यासाठी. राईट सर, राईट. कारण जसं आपण आधी पण डिस्कस केलं की जे 5 वर्षानंतर होणारं भविष्य होतं ते आपल्याला आता खूप लवकरच बघायला मिळणार आहे, आणि लोक स्वतःहून जोपर्यंत वॅक्सिन डेव्हलप होत नाही या कोरोनावर, कोविडवर, तोपर्यंत लोक सुद्धा बाहेर जाणं अवॉइड करणार आहे. आणि जर त्यांना अफोर्डेबल रेट्समध्ये आणि मिनिमम चार्जेस घेऊन तुम्ही जर माल घरपोच पोहोचवणार असाल तर का लोक ऑर्डर नाही करणार. आणि तुम्ही म्हणजे ही एक या बिझनेस संकल्पना जरी म्हटलं की तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये लोकल शॉप ओनर सोबत जाऊन बोला, त्यांचा माल तुम्ही घेऊन तुम्ही डिलिव्हर करा ना लोकांजवळ, आणि फक्त डिलिव्हरी चार्ज घ्या. दॅट कॅन ऑल्सो बी अ व्हेरी गुड बिझनेस ऑन अन इंडिव्हिज्युअल लेवल. तर हे सुद्धा एक एका खूप बाजूला चांगली दीपंकर आपण बघतोय, जर आपण बघितलं हाय एंड स्किल्स, ज्याला जनरली हाय एंड स्किल्स म्हणतात, म्हणजे डेटा सायन्स, राईट, डेटा अनालिटिक्स, मशीन लर्निंग, ऑटोमेशन, हे हाय एंड स्किल्स झाल्या. तिथे ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि तसेच ऑपॉर्च्युनिटीज जर आपण बघितलं आपले रुटीन बिझनेस आहेत किंवा ग्राउंड लेवलचे ज्याला आपण म्हणतो, होम डिलिव्हरी, होम केअर, सॅनिटेशन, आता हे आपले रुटीन बिझनेसेस आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. बरोबर. जे तुम्ही कुठल्याही लेवलला असा, तुम्ही हाय एंड सेक्टरमध्ये असताल या तुम्ही रुटीन सेक्टरमध्ये असतात, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये डेफिनेटली नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेल्या आहेत. बरोबर. आणि जे इतर फंक्शन्स आहेत, जसं आपण बोललो की सेल्स अँड मार्केटिंग, अकाउंटिंग, हे नॉर्मल सेक्टर्स आहेत, ह्याला प्रत्येक बिझनेसला ह्यांची गरज असते, करेक्ट? बरोबर सर. त्याच्यामध्ये जर आपण हे नवीन स्किल्स बनवले की मी कसं डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो फॉर बेटर सेल्स, बेटर मार्केटिंग किंवा बेटर अकाउंटिंग, these are few additional skill sets if I can develop, definitely I will be more valuable in the industry. तर प्रत्येक स्पेक्ट्रम मध्ये दीपंकर काही ना काही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेल्या आहेत. ट्रू सर, व्हेरी ट्रू. आणि या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजचा डेफिनेटली आपल्या लोकांनी संक्षिप्त विचार करून बेनिफिट घेतला पाहिजे. पहिलं तर सगळ्यात पहिलं त्यांनी आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे की त्यांचा इंटरेस्ट किंवा त्यांचं स्किल सेट कुठल्या बिझनेससाठी किंवा कुठल्या ऑपॉर्च्युनिटीसाठी सुटेबल आहे, आणि मग तो इंटरेस्ट आयडेंटिफाय करून त्यांनी त्या मार्गावर प्रिपरेशन आतापासूनच चालू केली पाहिजे. कारण आता फार कमी वेळ उरलाय, 3 महिने मागचे गेले, बऱ्याच लोकांनी ऑलरेडी प्लॅनिंग त्यांचं करून घेतलेलं आहे, आणि बऱ्याच लोकांनी नवीन व्यवसाय चालू सुद्धा केलेत. आणि माझेच बरेच मित्र, जे म्हणजे मी तुम्हाला एक रिअल एक्झाम्पल सांगतो, माझ्याच एका मित्राचं लाईटचं शोरूम होतं, म्हणजे ही वॉज इन टू लाईक इलेक्ट्रिक आयटम्स आणि ते सगळे, म्हणजे आपण जे घरात लाईट आणि डेकोरेटिव्ह आयटम्स लावतो त्याचं शोरूम होतं. साईड बाय साईड त्यांचं टाईल्स आणि ते रोड ब्लॉक्सचं सुद्धा फॅक्टरी होती. तर तो त्या बिझनेस मधला मुलगा होता. पण या लॉकडाऊनमुळे जी त्यांनी डिमांड आयडेंटिफाय केली की बाबा सॅनिटायझेशन इक्विपमेंट, सॅनिटायझर्स, मास्क आणि या सगळ्या गोष्टींची नीड त्यांनी आयडेंटिफाय केली. लगेच 2 दिवसात लायसन्स आणलं, लगेच 2 दिवसात मेडिकलचं लायसन्स घेतलं आणि नवीन बिझनेस चालू केला. आता 3 वर्षासाठी त्याचा बिझनेस सेट आहे. म्हणजे ही इज नाव डिलिव्हरिंग सॅनिटायझेशन इन बल्क, मास्क इन बल्क आणि ऑल सॅनिटायझेशन इक्विपमेंट्स अँड मशिनरीज. सगळं तो बल्कमध्ये होलसेल देतो, डायरेक्ट फॅक्टरीतनं माल आणतो आणि होलसेलमध्ये विकतो. म्हणजे विचार करा त्याने किती फास्ट रिएक्ट करून सिच्युएशनला
वेगळ्या बिझनेस मधला माणूस वेगळ्या बिझनेस मध्ये आला. तर असं आयडेंटिफाय करून अपॉर्च्युनिटीला आता Correct. लोकांना फास्ट रिॲक्ट करणं फार गरजेचं झालंय. ऍब्सोल्युटली राईट. जर समराईज करायचं दीपांकर डिस्कशनला, तर मी असं म्हणेल आता वेळ आलेली आहे आपल्याला रिलिव्हंट व्हावं लागेल. नंबर 1, आत्ताचा ट्रेंड काय आहे, आत्ताचे नवीन कस्टमर एक्सपेक्टेशन, त्यांचं बिहेवियर, त्यांचे प्रेफरन्सेस काय आहेत, बरोबर. ते ओळखून आपल्याला स्वतःला रिस्किल, अपस्किल करून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. दिस इज वन पोर्शन, बिईंग रिलिव्हंट. आणि दुसरं म्हणजे बिईंग हायली प्रोडक्टिव्ह. बरोबर. कारण आता गरज आहे बिझनेसमॅनला सुद्धा की हाऊ कॅन आय अचीव्ह मोर इन लेस. करेक्ट. त्याच्यामुळे जे प्रोफेशनल हायली प्रोडक्टिव्ह बनतील, चांगल्या पद्धतीने प्रोडक्टिव्हिटी वापरतील आणि त्याचा बेनिफिट आपल्या बिझनेससाठी देतील, दे विल बी इन डिमांड. बरोबर. बिईंग रिलेव्हंट अँड बिईंग प्रोडक्टिव्ह, जर ह्या 2 गोष्टीवर जर आपण काम केलं तर मला वाटतं दिस इज ब्लेसिंग इन डिस्गाइज. म्हणजे जनरली देर इज अ व्हेरी गुड टर्म, नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. एक्झॅक्टली. जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत लोक इन्व्हेंटच नाही करत काही. ती वेळ आता आलेली आहे. ते जसं आपण म्हटलं ना आधी की नेचर हॅज इट्स ओन वेज ऑफ पुशिंग थिंग्स अ बिट फास्टर. जेव्हा त्यांना वाटतं की थिंग्स आर गेटिंग लेझी ऑर स्लो, नेचर आपोआप गोष्टींना फास्ट फॉरवर्ड करायच्या मागे लागतं. तर सध्याची आपली परिस्थिती तशीच आहे की, आणि एक याला पॉझिटिव्हली बघायचं झालं तर आपल्याला फार चांगल्या सवयी सुद्धा आणि आपलं थोडं माइंड सुद्धा रिफ्रेश होणार आहे. नवीन नवीन गोष्टींमध्ये एक्सपेरिमेंट चालू होतील. खूप वेगळ्या वेगळ्या लेवलला ऑलरेडी इंटरनॅशनल लेवलला खूप नवीन नवीन उपक्रम सुद्धा चालू झाले, ज्याचं बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म मध्ये नंतर बघायला मिळणार. आणि या फायनान्शियल क्रायसिसमुळे जे फायदे अजून लोकांना होणार आहेत ते तर वेगळेच आहेत. म्हणजे टू नेम अ फ्यू इज हाऊ टू लिव्ह विथ मिनिमम रिसोर्सेस इज वन, आणि सेल्फ हायजीनचं सगळ्यात महत्वाचं लोकांना आता शिकायला मिळतं. म्हणजे इतके वर्ष झाले, आणि जसं म्हणजे एका मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपली इंडियन संस्कृती जी आहे ती परत बाहेर येते. आपल्या इंडियन संस्कृतीत या गोष्टी खूप आधीपासून शिकवल्या जात होत्या की तुमचं सेल्फ हायजीन मेंटेन झालं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन झालं पाहिजे, हाऊ यू शुड नॉट गो आउट ऑफ युअर हाऊस इफ इट इज नॉट नेसेसरी. तर या सगळ्या आपल्या इंडियन संस्कृतीमधल्या, आपल्या कल्चर मधल्या गोष्टी आता परत इंटरनॅशनल लेवलला लोकांना जाणीव होते. जे आपण जी फॉरेन कल्चर आपल्यामध्ये आली होती की शेक हँड करा वगैरे, आणि आपण असं नमस्कार करायचो हात जोडून, तर इंटरनॅशनल लेवलला आपण पाहतोय दुसऱ्या दुसऱ्या देशांचे पीएम आणि राष्ट्रपती वगैरे ही आपली इंडियन ट्रेंड फॉलो करतात. तर एकदा गरज आहे आपलीच संस्कृती परत बाहेर आणण्याची आणि त्याच्या मार्गावर चालण्याची. करेक्ट. आणि त्याच्यामधूनच दीपांकर आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज शोधून काढायच्या आहेत. या नवीन ट्रेंड्सला अनुसरून, या नवीन बिहेवियर्सला अनुसरून आपल्याला आपले स्किल्स आणि ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप करायचे आहेत. राईट राईट. म्हणजे स्पेशली इंडियन लोकांसाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण की आपल्या रक्तात किंवा आपल्या डीएनए मध्येच या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इन्क्लूड झालेल्या आहेत, आणि त्याला अकोमोडेट करणं किंवा त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये मॅच करणं आपल्यासाठी खूप सोपं जाणार. तर माझं असं सगळ्यांना मत आहे, आणि टू कन्क्लूड दिस कॉन्व्हर्सेशन मी सगळ्यांना हे रिक्वेस्ट करेल की तुम्ही आयडेंटिफाय करायला सुरुवात करा तुमचे प्लस पॉइंट्स काय आहेत, तुमचे स्किल सेट्स काय आहेत. आणि मला खूप आनंद होतो ही गोष्ट अनाऊन्स करायला. आपलं सेशन चालू व्हायच्या आधीच मला मेघनन सरांनी सांगितलं की दीपंकर आपला एक करिअरवर किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो स्वतःचा पॅशन फाइंड आउट करायसाठी मेघनन सरांचा एक खूप अप्रतिम कोर्स आहे उडेमी या प्लॅटफॉर्मवर. तर सरांनी मला कॉल सुरू व्हायच्या आधीच सांगितलं, अरे दीपंकर आपण हा कोर्स आपल्या सगळ्या ऑडियन्सला फ्रीमध्ये देऊयात म्हणून.
आणि सरांनी तो उडेमीवर कोर्स ॲब्सोल्युटली आपल्यासाठी फ्री केलेला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेल की नक्की जा. मी लिंक तुम्हाला या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आणि ॲज वेल ॲज आपुलकी आपल्या आपुलकी ग्रुपमध्ये सुद्धा ही लिंक मी पोस्ट करेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या कोर्समध्ये एनरोल करा. त्या कोर्सची किंमत युजली फार असते, पण सरांनी 31 जुलैपर्यंत हा कोर्स आपल्यासाठी ॲब्सोल्युटली फ्री ठेवला आहे. तर 31 जुलैच्या आधी प्लीज तुम्ही जाऊन एनरोल करा, म्हणजे तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. त्या कोर्सचं नाव आहे क्लटर टू क्लॅरिटी, अशा नावाचा मेघनाद सरांचा उडेमी या प्लॅटफॉर्मवर कोर्स आहे. तर थँक्यू सो मच मेघनाद सर, तुम्ही तो कोर्स आम्हाला आमच्या पूर्ण ऑडियन्सला फ्रीमध्ये देत आहात. आणि नक्कीच माय आपले प्लेजर दीपंकर. नक्कीच आपली ऑडियन्स तो कोर्स बघेल आणि मला 100% गॅरंटी की त्यांना त्यातनं काही ना काही नक्कीच बेनिफिट होईल. मी अजून ग्रुपमधल्या मेंबर्सला ही सुद्धा विनंती करतो की तुम्हाला त्या ग्रुपबद्दल काही डाऊट्स असतील किंवा काही तुम्हाला शंका आल्या तो कोर्स बघितल्यानंतर, तर कृपया त्याच लिंकवर खाली कमेंट करा. मेघनाद सर सुद्धा आपल्या ग्रुपचे मेंबर आहेत, तर ते नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. आणि आता आपण आपल्या या आजच्या सेशन बद्दल काही क्वेश्चन्स जर कोणाला असतील तर प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारा. आपण एक 5 मिनिटं वेट करूयात. जर काही क्वेश्चन्स आले तर त्याचा आन्सर सर तुम्हाला आता लगेचच देतील. तोपर्यंत फक्त ग्रुपच्या आपल्या मेंबर्सना मी एक आवाहन करतो. आपला आपुलकी हा ग्रुप म्हणजे खूप कमी दिवसात खूप चांगला रिस्पॉन्स येतोय ग्रुपला. आपण असं डिसाईड केलेलं आहे की प्रत्येक रविवारी आपल्या ग्रुपमध्ये असाच एक काहीतरी व्हॅल्यू ॲडिंग सेमिनार आपण घेत राहणार आहोत. आणि प्रत्येक रविवारी माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येक रविवारी एक टाइम डिसाईड करून आपण प्रत्येक रविवारचा एक टाइम असेल की इतक्या इतक्या वाजताच आपलं सेशन चालू होत जाईल. तर कृपया सर्वांनी रविवारी थोडासा वेळ काढून हे सेशन अटेंड करत जा. कारण आता तुम्ही जितक्या लवकर जास्तीत जास्त गोष्टी शिकाल तितकं बेनिफिट तुमच्यासाठीच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, जास्तीत जास्त लोकांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा. कारण याचे बेनिफिट खूप लॉंग टर्म साठी आपल्याला बघायला मिळणार आहेत. समजा आपला ग्रुप जितक्या लवकर मोठा होईल तितक्या लवकर आपल्या व्यावसायिक मित्रांना किंवा आपल्या जॉब करणाऱ्या मित्रांना नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दल माहिती पडेल आणि व्यावसायिक मित्रांना त्यांचा व्यवसाय मोठा करायसाठी एक प्लॅटफॉर्म सुद्धा मिळेल. तर सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे की तुमचा थोडा 5-10 मिनिटाचा वेळ देऊन कृपया ग्रुपला एक्सपांड करायमध्ये मदत करा. आणि याचा नक्कीच आपल्या सर्वांनाच खूप बेनिफिट होईल. तर आम्ही 2 मिनिटं तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. जर काही कमेंट आले, जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. सर आहेत आपल्यासोबत उत्तर द्यायला त्याचे. शुअर. सर तोपर्यंत फक्त 2 मिनिटात तुम्ही येस सर. हो, म्हणजे काही अजून पॉइंट्स आपले राहिले असतील तर आपण तोपर्यंत डिस्कस नाही, करू शकतो. हा मी तेच म्हणत होतो. आता फक्त 2 मिनिटात तुम्ही क्लटर टू क्लॅरिटी बद्दल थोडं सांगू शकलात तर तोपर्यंत बरं होईल. म्हणजे तोपर्यंत जर काही कमेंट येणार असतील तर ओके त्या पण येईल. ओके ओके. तर दीपंकर, हा कोर्स फक्त ह्याच करण्यासाठी डेव्हलप केलेला आहे की आपण क्लटर म्हणजे कन्फ्युजन मधून बाहेर पडून आपण क्लॅरिटीकडे कसे जाऊ शकू. जेव्हा मी बऱ्याच बिझनेस लीडर सोबत, मॅनेजर सोबत, फ्रेशर्स सोबत, स्टुडंट सोबत काम केलेलं आहे, त्यावेळेस मला जाणवलं की गरज नाहीये की प्रत्येकाला क्लॅरिटी आहे की आपल्याला काय करायचं आहे, आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहेत, आपल्यामध्ये काय रिअल टॅलेंट्स आहेत. आणि ही क्लॅरिटी नसल्यामुळे जे काही करिअरमध्ये ते आहेत, जे काही बिझनेसमध्ये ते आहेत, त्याच्यामध्ये त्यांना कॉन्फिडन्स जनरेट होत नाही. तर ह्या ऑब्झर्वेशनवरून मला असं वाटलं की एक कोर्स असावा, एक सिस्टमॅटिक मेथडॉलॉजी वापरलेला कोर्स, की स्टेप बाय स्टेप आपण जर कुणाला मदत करू शकलो की त्याला त्याचं रिअल पोटेन्शियल, पॅशन, टॅलेंट आणि पर्पज सुद्धा कळावं, तर त्याचा फार फायदा होईल. ह्या विचाराने तो कोर्स मी डेव्हलप केला. आणि तो माझ्याच अनुभवावर आधारित होता. मी ज्या काही अनुभवामधून गेलो, जे काही प्रश्न मी स्वतःला विचारले, ज्या काही पद्धतीतून मी स्वतःबद्दल क्लॅरिटी गेन केली, त्या सगळ्यांचं सारांश त्या कोर्समध्ये आपण केलेला आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह हा होता की आपण जास्तीत जास्त लोकांना
क्लॅरिटी मिळवून देण्यासाठी मदत करावं. आणि जेव्हा तुम्हाला सांगितलंच की सर असा एक आपल्याला आज डायलॉग ठेवायचा आहे, मला असं वाटलं की हा टॉपिक आपल्या आजच्या विषयाला फार अनुसरून रिलेव्हंट. होता. आणि का नाही रिलिव्हंट होता, कारण शेवटी जर मला काही रिस्किल करायचं असेल, नवीन स्किल डेव्हलप करायचे असतील, नवीन बिझनेस चालू करायचा असेल, तर आता ही राईट वेळ आहे परत एकदा स्वतःला करायची. राईट, राईट. परत एकदा स्वतःच्या स्ट्रेंथ्स आयडेंटिफाय करायची. तर मला असं वाटलं की का नाही हा कोर्स आपण फ्री करावा, की त्याचा जास्तीत जास्त वापर, उपयोग आपल्या सर्व मित्रमंडळींना होईल. आणि तू जो हा एक ग्रुप एक चांगल्या पद्धतीने फ्रेम करतोयस, एवढा चांगला उद्देश आहे आणि याचे फार लॉंग टर्म बेनिफिट्स मला दिसत आहेत, तर का नाही आपण ह्याच्यात थोडासा आपला सहभाग द्यावा. ऍब्सोल्युटली सर. मी तेच म्हणत होतो की ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि वी आर रिअली ग्लॅड की तुमचा हा कोर्स आम्हाला तुम्ही म्हणजे ऍब्सोल्युटली फ्रीमध्ये दिला, ते पण पूर्ण 1 महिन्यासाठी. तर थँक्यू सो मच ऑन बिहाफ ऑफ दी एंटायर आपुलकी फॅमिली सर. आणि नक्कीच आपुलकीतल्या लोकांना माय या प्लेजर. कोर्सचा, कारण मी स्वतः हा कोर्स केलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे की त्याचं बेनिफिट किती चांगल्या लेवलला लोकांना होऊ शकतो. तर नक्कीच याचा सर्व कम्युनिटीच्या म्हणजे आताच्या पुढच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर निघण्यासाठी डेफिनेटली मदत होईल आपल्या कोर्सची. आणि थँक्यू सो मच अगेन सर. आणि तर आपण आय थिंक तो कोर्स स्टुडंट्स पर्यंत सुद्धा जावा, राईट, कॉलेजमधले राईट. स्टुडंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे. जर आपले मित्रमंडळी त्यांनी तो स्वतः करावा कोर्स आणि त्यांना वाटलं की ह्याच्यातून काही फायदा होऊ शकतो, तर मग आपले जे ज्युनियर्स असतील, जे आपले मित्र असतील, त्यांना सुद्धा ह्याच्यातून, कारण त्यांना खरंच गरज आहे. राईट, राईट. व्हेरी ट्रू सर, व्हेरी ट्रू. तर मी सगळ्या आपुलकीच्या आपल्या मेंबर्सना आवाहन करतो की ती लिंक आपल्या ग्रुपवर आजच शेअर केली जाईल आणि तुम्हाला ती लिंक मिळाल्यानंतर कृपया एनरोल करा, पूर्ण कोर्स करा. तुम्हाला जर वाटलं की बाबा खरंच मला काहीतरी इन्साइट मिळालं, तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्याकडे 31 जुलैपर्यंतची वेळ आहे या कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट एनरोल करायची. तर नक्कीच शेअर करा. नक्कीच तुमच्यात एका शेअरने कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर फायदा होत असेल आणि त्याचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत असतील किंवा त्याचं कन्फ्युजन जर दूर होत असेल, तर यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नाहीये. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की ती लिंक सुद्धा तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. इट हार्डली टेक्स 2 मिनिट्स. 2 मिनिटं तुम्हाला फक्त लागतील कोणापर्यंत तरी पोहोचायला, पण ते तुमचे 2 मिनिटाचं कॉन्ट्रीब्युशन त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये कदाचित लाईफ लॉंग एक चेंज करू शकतं. तर फक्त हीच एक भावना डोक्यात ठेवा. आणि आपल्याला फार कमेंट्स किंवा क्वेश्चन्स आले नाहीयेत सर. कदाचित आपण खूपच इन डेप्थ डिस्कशन केलंय, त्यामुळे बहुतेक फार क्वेश्चन्स नाही आले. आणि आपला ग्रुप सध्या आता फार मोठा नाहीये, त्यामुळे आपली फॅमिली छोटी असल्यामुळे फार लोक सुद्धा लाईव्ह नव्हते. तर डेफिनेटली सर आपण ग्रुप मोठा झाल्यानंतर परत आपल्या युजर एक्सपिरियन्स किंवा कस्टमर एक्सपिरियन्सच्या विषयावर परत एकदा नक्कीच फ्युचरमध्ये कनेक्ट होऊ. ते मार्गदर्शन सुद्धा माझ्या मते लोकांना मिळणं फार गरजेचं आहे. तर संपूर्ण आपुलकी ग्रुपच्या तर्फे, इनफॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रातर्फे सर मनापासून धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत आलात आणि आम्हाला या सगळ्या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच सर आणि भेटूयात लवकरच परत. थँक्यू दिवाकर, थँक्यू. इट वॉज माय प्लेजर. मला स्वतः फार आनंद झाला की आपण काहीतरी शेअर करू शकलो. आणि माझी एकच अपेक्षा आहे की जे जे आपले मित्रमंडळी या व्हिडिओजला बघत आहेत किंवा जे बघतील सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओजला, त्यांनी ह्याचा काहीतरी 1 किंवा 2 तरी इनपुट्स किंवा इन्साइट्स घ्याव्या आणि त्याच्या घ्यावी. बरोबर. जर ते ऍक्शन घेतली तर मला वाटतं की 100% त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या बिझनेस काही ना काही 100% फायदा होईल, त्यांना त्याचा उपयोग होईल. डेफिनेटली. आणि जर तो झाला तर मग दीपांकर आपले हे प्रयत्न सार्थक झाले असं हो आपण सर, अगदी म्हणू शकू. अगदी बरोबर, अगदी बरोबर सर. मी सुद्धा काही पॉईंट्स घेतलेत आणि माझे सुद्धा काही पॉइंटर्स मी लिहिलेत आणि त्या गोष्टी मी डेफिनेटली माझ्या बिझनेसमध्ये आणि माझ्या रुटीनमध्ये पण इम्प्लिमेंट करणार आहे. आणि नक्कीच मला ही 100% गॅरंटी आहे की आपले जे व्ह्युअर्स होते आज आणि इथून पुढे सुद्धा जे लोक बघतील व्हिडिओला, ते लोक सुद्धा नक्कीच त्यांच्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतील किंवा एक्सपेरिमेंट करतील आणि त्यांना यातनं नक्कीच फायदा. ग्रेट. सो थँक्यू ओके व्हेरी सर. मच. तर आणि
सर्वांना, आपल्या थँक्यू मित्रमंडळींना सुद्धा थँक्यू सो मच सर फॉर कमिंग. थँक्यू दीपांकर. सी यू. तर नमस्कार मंडळी, आपलं हे आजचं सेशन आपण इथेच समाप्त करत आहोत. तर सर्वांना माझी ही विनंती आहे की कृपया आपला आपुलकीचा परिवार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर मोठा करा. असेच भरपूर प्रकारचे लाईव्ह ट्रेनिंग सेशन्स आणि सेमिनार्स आपण प्रत्येक आठवड्याला घेत राहणार आहोत. नेक्स्ट संडेला आपला प्लॅन चालू आहे की आपण मेड इन इंडिया वस्तूंना कशा प्रकारे सपोर्ट करू शकतो आणि चायनीज वस्तूंना अल्टरनेटिव्ह आपल्याकडे काय आहेत, किंवा आपण कुठल्या वस्तू परचेस करून आपल्या इकॉनॉमीला सुधारवायसाठी आपलं योगदान देऊ शकतो. काय काय अल्टरनेटिव्ह आहेत बाकीच्या गोष्टींसाठी, या सगळ्या गोष्टींवर आपण कदाचित चर्चा करणारच आहोत. ते फायनल होताच मी आपल्या ग्रुपमध्ये तशी पोस्ट सुद्धा करेन. तर धन्यवाद सगळ्यांनी, ज्या लोकांनी आज अटेंड केलं. आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जर आता वेळ मिळाला नसेल तर त्यांना नंतर हा व्हिडिओ बघता येईल. आणि परत मी संपूर्ण महाराष्ट्रातर्फे, संपूर्ण आपुलकी परिवारातर्फे तुम्हा सर्वांचा धन्यवाद करतो. थँक्यू सर.